उद्धव ठाकरेंसाठी किंवा एकनाथ शिंदेसाठी जो महत्त्वाचा वाटतो तो ठाणे लोकसभेबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. इथं उद्धव ठाकरेंकडून राजन विचारे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्याकडून नरेश भस्के मैदानात होते. मुळात या जागेवरून एकनाथ शिंदेची शिवसेना असो, भाजप असो, ह्यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. कारण काय झालं की दोघांनाही ही जागा हवी होती. देवेंद्र फडणवीस एका भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला गेले होते, त्यावेळेलाही त्यांनी असे संकेत दिले होते की ही जागा भाजप लढवेल. पण शेवटी एकनाथ शिंदेना ही जागा मिळवण्यात यश आलं आणि नंतर मग असं ठरवलं गेलं की एकनाथ शिंदेकडे तर उमेदवार नाहीये. मग त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की म्हणजे आम्हीच चर्चा करायचो मध्ये वगैरे चर्चा व्हायची की प्रताप सरनाईक तिथनं उमेदवार असेल. पण नंतर झालं की एकनाथ शिंदेनी आपले जे राईट हँड समजले जातात ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर त्यांनी त्या नरेश मस्के यांना उमेदवारी दिली. नंतर त्याबद्दल ज्यावेळेला राजन विचारे यांना विचारण्यात आलं त्यावेळेला राजन विचारेंनी तर नरेश मस्केंवरती टीका करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तर नरेश मस्के माझे विरोधक नाही आहेत, एकनाथ शिंदेच विरोधक आहेत, अशा प्रकारे राजन विचारे दिसून आले होते. आणि त्यांच्या प्रचाराचा हाच मुख्य मुद्दा होता. हां. तर मला असं वाटतं की सध्या जर नरेश मस्के यांना जरी तिथे तिकीट दिलं असलं तरी भाजपचे जे 3 आमदार आहेत, मग ते आमदार कुठले आहेत की ठाण्याचे संजय केळकर आहेत, ऐरोलीचे गणेश नाईक आहेत, बेलापूरच्या मंदा म्हात्रे आहेत. हे तिघंही इच्छुक होते. म्हणजे या तिघांपैकी कोणाला तरी एकाला इथून लोकसभेच्या मैदानात उतरवायचं होतं. मुळात गणेश नाईकांनी आपला मुलगा संजीव नाईक यांच्यासाठीही प्रयत्न केले होते. पण शेवटी ही जागा गेली यांना, नरेश मस्केंना. इथे किस्सा खूप सांगणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला नरेश मस्के यांनी नवी मुंबईच्या पट्ट्यात रॅली काढायचा विचार केला, त्यावेळेला हे तिन्ही आमदार म्हणजे गणेश नाईक, मंदा म्हात्रे, संजय केळकर यांच्या व्यतिरिक्त मनसेचे जे तिथले स्थानिक नेते आहेत गजानन काळे यांनीही तिथं सहभाग त्या रॅलीमध्ये दर्शवला होता. पण हे नेते तिथे जेवढे तगडे आहेत त्या तगड्या नेत्यांच्या स्वरूपात किंवा त्यांचा कार्यकर्ता वर्ग तिथे त्या रॅलीमध्ये दिसला नाही. त्यामुळे मला असं याच्यातून सांगायचं आहे की नवी मुंबईच्या पट्ट्यातून नरेश मस्केंना किती मतदान मिळेल याची शंका थोडीशी कमी वाटते. बाकी ओळा माजिवाडा असू दे किंवा प्रताप सरनाईकांचा मतदारसंघ असू देत, प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे या दोघांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे ठाणे लोकसभेमध्ये, तिथून नरेश मस्केंना लीड मिळणार का, तर हो मिळू शकतं. मात्र इतर जो उर्वरित लोकसभा मतदारसंघ आहे तिथून किती लीड मिळेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे इथं आनंद दिघेंचा फॅक्टर आहे, कट्टर शिवसैनिक म्हणून जो फॅक्टर आहे आणि राडा करणारा शिवसैनिक आहे, असे जे 2-4 फॅक्टर आहेत शिवसैनिकांमध्येच आहेत, ते कोणाच्या बाजूने उभे राहतात, राजन विचारे की नरेश मस्के. तर यावरूनच इथली लढाई ठरू शकते. सुरुवातीला जर असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही की नरेश मस्केंपेक्षा राजन विचारांचं पारडं थोडंसं जड आहे. म्हणजे यामागे कारण असू शकतं का, सेनेमध्ये जी फूट पडली आणि ठाकरेंना जी सहानुभूती दिसून आली ठाण्यामधल्या काही भागांमध्ये, आपल्या चॅनलवरती पण बऱ्याच लोकांनी तशा प्रतिक्रिया दिल्या होत्या, तर काय वाटतं सेनेतली फूट ही ठाणे लोकसभा मतदारसंघातला निकाल फिरू शकते का? एक्झॅक्टली. कारण ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली त्याचा सगळ्यात मोठा फटका हा ठाण्यामध्येच पडला. कारण एकनाथ शिंदे हे मूळचे ठाण्याचे. आनंद दिघेंनंतर ठाण्याचं सांभाळ मीच केला असं एकनाथ शिंदे यांनी अनेकदा सांगितले देखील माध्यमांमध्ये. त्यामुळे एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याकडे बघितलं जातं. जर लोकसभेच्या मैदानात एकनाथ शिंदेचा उमेदवार नसता, तो भाजपचा असता, तरी एकनाथ शिंदेवरती खूप टीका केली गेली असती की महाराष्ट्र चालवायला गेलेत परंतु त्यांना स्वतःच्या ठाण्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाहीये. सुरुवातीला चर्चा असं झालं की श्रीकांत शिंदेना ठाण्यामधून लढवलं जाईल, पण श्रीकांत शिंदे याला तयार नव्हते. कारण श्रीकांत शिंदेनी गेल्या 5 वर्षापासून कल्याणच्या लोकसभेची तयारी सुरू केली होती. सो जो कट्टर शिवसैनिक फॅक्टर आहे, इमोशनल आहे, जो ठाकरेंना सहानुभूती मिळते, तो जो शिवसैनिक आहे, ठाकरेंना मानणारा शिवसैनिक आहे, असा सगळा राजन विचारांच्या बाजूने असू शकतो. प्लस जे भाजपचे नेते आहेत, जे उमेदवारीसाठी इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तो जर नाराज वर्ग असेल तर तो ही राजन विचारांच्या बाजूने जाऊ शकतो. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की इथं राजन विचारांचं पारडं जड आहे. म्हणजे ठाण्याची जागा ही महाविकास आघाडीने किंबहुना उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीकांत शिंदेसाठी किंवा एकनाथ शिंदेसाठी जो हाय व्होल्टेज मतदारसंघ होता तिथल्या कल्याणमधून सुरू करणं खूप गरजेचं आहे. इथं श्रीकांत शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या वैशाली दरेकर अशी लढाई झाली. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्यामुळे ही लढाई हाय व्होल्टेज होतीच, आताही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही संपूर्ण फोकस या मतदारसंघावरती केला होता, जेवढा फोकस त्यांनी ठाण्यावरती केला होता तेवढा. तर भाजपने संपूर्ण जबाबदारी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरती सोपवली होती. बाकी मुख्यमंत्री शिंदेचा मुलगा म्हणून नाही तर
गेल्या 5 वर्षात श्रीकांत शिंदेनेही अनेक निधी या मतदारसंघात आणला होता, अनेक विकास कामं केली होती, विकास कामावरून अनेक राडेही झाले होते. तसा कल्याण म्हणा किंवा ठाणे म्हणा, इथल्या रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक, प्रचाराला मदत करणारा शिवसैनिक, अंगावरती केसेस घेणारा शिवसैनिक, राडा करणारा शिवसैनिक, यामध्ये या कॅटेगरीमध्ये जो शिवसैनिक मोडतो तो संपूर्णरित्या शिंदेच्या बाजूने आहे. त्यामुळे त्याचा वेगळा फायदा श्रीकांत शिंदेना होताना दिसेलच. सोबतच इथलं वैशाली दरेकर यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथे उमेदवारी मिळाल्यापासूनच तिथल्या इच्छुकांमध्ये खूप नाराजी निर्माण झाली होती. अनेकांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती, पण ती नाराजी काही प्रमाणात दूर झाली. मग उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी इथला सगळा प्रचार आपल्या हातात घेतला, मेहनत घेतली. पण ती मेहनत विजय मिळवून देईल का? तर स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे की नाही. यामध्ये मतदाना दिवशीचा पण आढावा घेणं खूप गरजेचं आहे. बूथ मॅनेजमेंटवरती बोलणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे शिंदेनी मतदान केलं आणि बूथ यंत्रणा हातात घेतली. आपल्याला ज्या भागातून मतदान सर्वाधिक होणार आहे तिथे काय परिस्थिती असू शकते, आपला मतदार घराबाहेर पडतोय का, अशा सगळ्याच गोष्टी श्रीकांत शिंदे असो किंवा रवींद्र चव्हाण असो स्वतःहून पाहत होते. त्यात मनसेला मानणारा मोठा वर्गही या मतदारसंघात आहे. मग तो राजू पाटलांच्या माध्यमातून शिंदेच्या पाठीशी होता, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे ही जागा एकनाथ शिंदेना सुटू शकते असं मला वाटतं. बाकी कल्याणवरती बोलताना राज ठाकरे यांनी घेतलेली सभा ही खूप महत्वाची आहे. त्या सभेमध्ये फेविकॉलचा जोक झाला होता. म्हणजे कल्याणची जागा महायुतीकडनं सुटू शकते म्हणू शकतो आपण. मला आपल्या म्हणजे या सगळ्यामध्ये एक्झिट पोलमध्ये पुढचा मतदारसंघावरती बोलायचं आहे, ज्याच्यावरती भरपूर चर्चा झाली आणि अख्ख्या महाराष्ट्रानं त्या बातम्या अशा इंटरेस्टिंग रूपात बघितल्या. तो म्हणजे सांगलीचा. बघ, म्हणजे तुला इथे नाव लगेच आलं. सांगलीमध्ये तिरंगी लढत आहे. म्हणजे विशाल पाटील हे काँग्रेसचे पण लढले अपक्ष. नंतर महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली चंद्रराव पाटलांना, जे कुठल्याच सिनारिओमध्ये नव्हते, ते अचानक आले, त्यांना उमेदवारी मिळाली. आणि संजय काका पाटील तर 2014 2019 पासून ते लढत आहेत आणि पुन्हा त्यांना उमेदवारी, म्हणजे यावेळेला असं म्हटलं जायचं की संजय काका पाटलांना यंदा उमेदवारी देणार नाहीत. त्यांचं काम, मतदारसंघातली त्यांच्याबद्दलची असलेली नाराजी, असे सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल. पण शेवटी भाजपनं रिस्क घेतली नाही, कारण सांगलीमध्ये भाजपचा दुसरा चेहरा अजून तेवढा लोकसभेच्या मैदानात उतरेल असा उदयास आला नव्हता. इथं सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्टर कोण आहे तर वंचितचा मतदार. 2019 बघायचं झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजे गोपीचंद पडळकरांनी, आता ते भाजपमध्ये आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत, पण त्यावेळेला गोपीचंद पडळकरांनी 2 नंबर ते 3 नंबरची मतं मिळवली होती. तब्बल 3 लाखांचा टप्पा त्यांनी पार केला होता एकटा वंचित बहुजन आघाडीच्या जीवावरती. हा, MIM ची त्यांना साथ होती, ती किती साथ सांगलीमध्ये त्यांना सपोर्ट केला, फायदा झाला हे सांगणं थोडंसं कठीण राहील. पण ही लढत अशी झाली, चंद्रराव पाटील होते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, पण ही लढत झाली विशाल पाटील वर्सेस संजय काका पाटील. आणि या दोघांनी ज्यावेळेला मीडियाशी बोलणं सुरू केलं त्या दोघांनीही एक्सेप्ट केलं. संजय काकांनी म्हटले की माझे विरोधक चंद्रराव पाटील नाहीच आहेत, ते विशाल पाटील आहेत. विशाल पाटील ही बिंदासपणे म्हणायचे की माझे विरोधक हे चंद्रराव पाटील नाहीच आहेत, त्यांनी आताच पराभव स्वीकारावा, माझी लढत ही भाजपच्या संजय काका पाटलांसोबत आहे. आणि तसं म्हणणंही योग्य आहे, कारण सांगलीमध्ये काँग्रेसचं आतापर्यंत मोठा मतदार आहे. सांगलीमध्ये संजय काका पाटलांनी भाजपला वाढवलंय हे मान्य करावं लागेल. भलेही तिथं भाजपचा दुसरा बडा चेहरा नसला तरी संजय काका पाटील हे ते आता सगळं सांगलीचं, जिल्ह्याचं, भाजपचं राजकारण बघायला लागलेत. त्यामुळे इथं सांगलीमध्ये अनेक मुद्दे आहेत संजय काका पाटलांच्या विरोधात, की बाबा त्यांच्या विरोधात असलेली सत्ताविरोधी लाट आहे, त्यांनी काही प्रमाणात कामं केली नसल्याचाही मतदारामध्ये राग आहे. पण त्यांच्या पाठीशी नरेंद्र मोदी आहेत. म्हणजे मी ज्या मतदारसंघ कव्हर केले त्याच्यामध्ये सांगली हा पहिला मतदारसंघ ठरला की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांना बघून मतदान करणारा मतदार सर्वाधिक आहे. त्यामुळे संजय काका पाटील थोडेसे रिलॅक्स असतील. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग काय, संजय काका पाटलांसाठी नरेंद्र मोदींची सभा झालीच नाही, ती थोडंसं लांब असलेल्या कोल्हापूरमध्ये झाली. म्हणजे धैर्यशील माने आणि कोल्हापूरमधल्या संजय मंडलिक यांच्यासाठी ती कोल्हापूरमध्ये सभा झाली. तर विशाल पाटलांचं बोलायचं झाल्यास विशाल पाटील संजय काकांना का टफ फाईट देतील, तर विशाल पाटलांनी A to Z म्हणजे सांगलीच्या काँग्रेसच्या विचारधारेवरती जे सरपंच निवडून आलेले आहेत त्या सरपंचांना फोन करा, ग्रामपंचायत सदस्यांना फोन करा, स्वतःहून सगळी यंत्रणा राबवली. त्यांचा सोशल मीडिया चालवणारा असेल कोणतरी, त्यांची टीम असेल, बाकी मतदार कार्यकर्ता वर्ग जो कोणी त्यांच्यासोबत असेल, पण कार्यकर्त्यांच्या वरती डिपेंड न राहता विशाल पाटलांनी स्वतः यंत्रणा सगळ्या हातात घेतली, स्वतः धावपळ केली. सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडायचं, रात्री 1-2 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायचं, चौक सभा घ्यायच्या. विशाल पाटील कुठल्या मोठ्या सभेच्या भानगडीत पडलेच नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यासाठी एखादी सभा घेतली, परंतु विशाल पाटलांनी होईल तेवढं गावोगावी जाऊन होईल तेवढं लोकांना आपल्याकडे घेतलं. आणि काँग्रेसला मानणारा वर्ग अजूनही आहे. 2014-2019 मध्ये जरी भाजपचा खासदार असला तरी इथं काँग्रेसचा मानणारा वर्ग आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे काय, तू पाहिला असेल मतदानाच्या दिवशी
विश्वजित कदमांनी विशाल पाटलांसोबत मतदान केल्याचा फोटो स्वतःच्या सोशल मीडियावरती टाकला, हो. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये फिरवला. हम्म. यातून काँग्रेसच्या मतदारांमध्ये काय मेसेज गेला की बाबा विश्वजित कदम हे विशाल पाटलांच्या बाजूने आहेत. हम्म. म्हणजे ते चंद्रहार पाटलांच्या स्टेजवरती भाषणं करायचे, टोमणे मारायचे जयंत पाटलांना वगैरे किंवा उद्धव म्हणजे ठाकरेंना तो उघड सांगायचं. संघर्ष आपल्याला भाषणांमधनं दिसून दिसूनही आला. आलाय. सुषमा अंधारेंचं भाषण असेल, हा पुण्यामध्ये जयंत घडलेलं, पाटलांचं हो भाषण असेल, कोल्हापूरमध्ये विश्वजित कदमांचं सभेमध्ये असेल. झालं होतं. मला फक्त एक मुद्दा विचारायचा आहे की सांगलीमध्ये तुला असं दिसून आलं का की जेव्हा विशाल पाटील प्रचार करत होते तेव्हा ते म्हणतायत की माझे विरोधक हे नाहीयेत तर चंद्रहार पाटील नाहीये, संजय काका पाटील संजय काका पाटील आहेत. याचा अर्थ त्यांना काँग्रेसवर टीका करताना कुठेतरी अडचण येत होती. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांना महाविकास आघाडीवरतीच त्यांनी टीका करणं कायम एकदम त्यांनी जोर ठेवला मी काँग्रेसचाच कार्यकर्ता कार्यकर्ता आहे, आहे. पण मी माझी भूमिका अशी हो. घेतलेली आहे. त्यांचं एक वाक्य इंटरेस्टिंग आहे की जर इथं काँग्रेसचा उमेदवार असता तर मी माघार घेतली असेल. हा. मुळात माझं बंड हे काँग्रेसच्या विरोधात नाहीच आहे. हम्म. माझं बंड हे भाजप महाविकास आघाडीच्या किंबहुना भाजपच्या विरोधातलं बंड आहे. त्यामुळे मला इथं विजयाची गॅरंटी आहे आणि मी संजय काकांचा पराभव करतोय, अशी त्यांची एक प्रकारची भाषा होती. इथं तिहेरी लढत जर नसली असती तर नक्कीच म्हणजे मला असं म्हणजे मी जर महाविकास आघाडीचा जर प्रवक्ता असतो किंवा त्यांना सजेशन देणार असतो तर मात्र हे मात्र नक्की सजेस्ट केलं असतं की बाबा इथून कुणीतरी माघार घ्या. आणि आताही लोक म्हणतात, महाविकास आघाडीचे स्वतः म्हणतात की चंद्रहार पाटलांनी माघार घ्यायला पाहिजे होती, त्यांनी कुठली तरी एक विधानसभा लढवली पाहिजे होती, त्यांनी विशाल पाटलांना इथं सपोर्ट केला पाहिजे होता. 2019 मध्ये विशाल पाटील लढले, पण कोणाच्या तिकिटावरती? स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावरती, आणि वंचितनं वेगळा उमेदवार दिला. मग आता वंचितनं डायरेक्ट विशाल पाटलांनाच पाठिंबा दिलाय. म्हणजे समजा 2019 मधली 3 लाख मतं जर वंचित बहुजन आघाडीला पडू शकतात, तर यंदा 3 लाख मतं विशाल पाटलांना, 3 लाख नाही थोडीफार तरी मतं विशाल पाटलांना पडतील, तर किती फायदा होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामधली ही फाईट आहे आणि याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान करणारा वर्ग जास्त असल्यामुळे संजय काका पाटील यांचं पारडं थोडंसं जड आहे असं मला वाटतंय. मला काय वाटतं की संजय काका पाटलांचं पारडं जड आहे असं तुला वाटतं, पण हे जे दुसरे दोन उमेदवार आहेत चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील, म्हणजे तिन्ही पाटलांमध्ये लढत झाली, पण ह्या दोन पाटलांच्या इगोचा खूप मोठा मुद्दा आहे निवडून येणं. एक तर चंद्रहार पाटलांना निवडून आणणं हे ठाकरेंच्या इगोचा इश्यू आहे, मुळात संजय राऊतांनी, जयंत पाटील आणि संजय राऊतांचा पण इगोचा इश्यू आहे, पण जिंकून येणं किंवा चांगली टक्कर देणं हे विशाल पाटलांच्या देखील प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कारण की त्यांनी जी भूमिका घेतली आणि त्यांना ज्यांनी सपोर्ट केला विश्वजित कदमांच्या देखील राजकीय प्रतिष्ठेचा इथं प्रश्न आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या राजकीय प्रतिष्ठा इथं पणाला लागल्यात असं समजूया. अच्छा, म्हणजे तुझं हे म्हणणं आहे की सांगलीची जागा संजय काका पाटलांना, आणि महत्वाचं म्हणजे विश्वजित कदमांनी जरी उघड उघड म्हटलं असेल की मी चंद्रहार पाटलांना सपोर्ट केला असेल, पण जर विशाल पाटील जिंकून आले तर दिल्लीमध्ये मेसेज हाच जाईल की विश्वजित कदमांनी विशाल पाटलांना जिंकून आणलं. म्हणजे नवीन एक मोठा नेता राज्यात उदयास येऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही. पण मला असं वाटतं की संजय काका पाटील इथून थोडंसं लीड वरती आहे. मला ना शिर्डीबद्दल बोलायचं आहे. शिर्डीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांना सुरुवातीला उमेदवारी घोषित केली. त्यावेळेला इथले शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध केला होता. डायरेक्ट माध्यमांमध्ये वगैरे बोलायला सुरुवात केली होती की आमच्या विरोधात ही जागा भाजपला गेली पाहिजे, भलेही तिथला विद्यमान खासदार शिवसेनेचा असला तरी, कारण इथे भाजपची ताकद आहे वगैरे असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. पण नंतर राधाकृष्ण विखे पाटलांची समजूत काढण्यात आली. मग विखे पाटील हे शिर्डीमध्ये जास्त इंटरेस्टेड दिसले नाहीत. त्याचं कारण काय, तर अहमदनगर दक्षिणमध्ये त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील हे निवडणूक लढत होते. नंतर असं सांगण्यात आलं की राधाकृष्ण विखे पाटील हे सुजय विखेंसाठी प्रयत्न करत आहेत, कारण तिथेही निलेश लंके असल्यामुळे त्यांना थोडंसं सुजय विखेंसाठी जड जात होतं. आपण ते पुढे बोलूच. सांगायचं काय तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये जेवढी गरज होती सदाशिव लोखंडे यांच्यासाठी, म्हणजे जेवढी 2019 मध्ये भाजपनं मदत केली होती सदाशिव लोखंडेसाठी, तेवढी गरज होती ती मदत यंदा झाली नाही असं दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वागचोरे यांना उमेदवारी देण्यात आली. भाऊसाहेब वागचोरे यांच्या पाठीमागे बडा नेता कोण, तर बाळासाहेब थोरात. बरं, बाळासाहेब थोरात यांनी मदत केली का, तर इथेही थोडीशी शंका आहे. का, तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे उमेदवार राज्यात जिथे जिथे होते तिकडे दिसून आले. भले मग ते सांगलीमध्ये काँग्रेस, कोल्हापूरमध्ये जे शाहू महाराज होते त्यांच्या प्रचारात ते 2-3 वेळा जाऊन आले, इतर ठिकाणी गेले. त्यामुळे मला असं वाटतं की ही लढत ही सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वागचोरे यांच्यातच झाली. बाकी हे वरिष्ठ नेते होते, त्या वरिष्ठ नेत्यांनी आपले आपले रस्ते पकडले. इंटरेस्टिंग ही लढत तेव्हा झाली ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रुपवते यांनी एंट्री केली. उत्कर्ष रुपवतेमुळे इंटरेस्टिंग का झाला, तर 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तब्बल 60,000च्या वरती मतदान मिळवलं होतं. त्यामुळे इथला वंचितचा फॅक्टर महत्वाचा आहे. त्यांनी कोणाला सपोर्ट नाही केला, त्यांनी थेट उत्कर्ष रुपवते यांना मैदानात उतरवलं. बरं, उत्कर्ष रुपवते यांचा तोटा
कोणाला आहे तर थेट भाऊसाहेब वाकचोरेंना. असं का तर भाऊसाहेब वाकचोरे हे ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात म्हणजे त्या भागातून येतात, मग तो संगमनेर म्हणा किंवा अकोले म्हणा, ज्या भागात भाऊसाहेब वाकचोरेंची ताकद आहे त्याच भागातून उत्कर्ष रुपवते येत आहेत. म्हणजे वंचित बहुजन आघाडीला त्याच मतदारसंघातून किंवा भागातून लीड मिळण्याची शक्यता ज्या मतदारसंघातून किंवा भागातून भाऊसाहेब वाकचोरेंना लीड मिळेल असं वाटतं. त्यामुळे भाऊसाहेब वाकचोरेंचा इथं हा एक तोटा झाला. सदाशिव लोखंडे बद्दल काय तर भाजपचे नेते ही उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपचे नेते नाराज झाले. बाकी त्यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कमसीची लाट होती आणि सोबतच प्रचारामध्ये कमी पडले, यंत्रणा कमी पडली, ही मुद्दे आहेत. सरते शेवटी ज्यावेळेला मतदान झालं त्यावेळेला त्यांनी एक गोष्टही बोलून दाखवली मीडिया समोर. ठीक आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या यंत्रणेनं माझं काम कमी केलं, ही नाराजी तर त्यांनी उघडपणे बोलून दाखवली. म्हणजे त्याचाही त्यांना त्याची समज आली असेलच. त्यामुळे लोखंडेंचंही नुकसान. बाकी बाजूला भाऊसाहेब वाकचोरेंचे निगेटिव्ह मुद्दे काय, 2009 मध्ये रामदास आठवलेंच्या विरोधात ते निवडून आले, 2014 मध्ये ते खासदार झालेच नाहीत, म्हणजे ते पराभव झाले. सदाशिव लोखंडेंच्या विरोधात ते पराभव झाले होते. तिथून पुढे जो कार्यकर्त्यांचा जो रिलेशन कार्यकर्त्यांसोबत ठेवणं आहे ते कुठेतरी कमी झालं. कार्यकर्त्यांमध्ये मिसळणं म्हणा किंवा कार्यक्रमांमध्ये जाणं म्हणा, तर हे भाऊसाहेब वाकचोरे यांच्याकडून फार कमी प्रमाणात झालं. त्याचा फटका भाऊसाहेब वाकचोरेंना बसू शकतो. त्यामुळे ही लढाई थोडीशी वंचित बहुजन आघाडीमुळे आणि या दोघा उमेदवारांच्या निगेटिव्ह पॉईंट्समुळे पण 50-50 मध्ये असल्याचं मला थोडंसं वाटतं. त्यामुळे ह्या मतदारसंघातून काहीतरी होईल हे निकाला दिवशी स्पष्ट होईल. मराठवाड्यातला एक लोकसभा मतदारसंघ घेते जिथे आपण गेलो होतो, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये. आणि इथली हिंगोली मधली जी लढत आहे ना ती शिवसेना वर्सेस शिवसेना दिसून आली. ठाकरेंच्या सेनेकडनं इथं नागेश पाटील आष्टीकर मैदानात होते. ते पहिल्यांदाच लोकसभेच्या लढतीमध्ये उतरलेले उमेदवार आहेत. आणि दुसरीकडनं म्हणजे शिंदेच्या सेनेकडनं इथं बाबूराव कदम कोहळीकर मैदानात होते. हिंगोलीची जागा का गाजली, एक तर हेमंत पाटलांचं त्या उमेदवारांच्या लिस्टमध्ये नाव येऊन सुद्धा ते नाव पुन्हा मागे घेण्यात आलं. म्हणजे त्यांची कुचंबना झाली, कारण की त्यांनी प्रचाराची सुरुवात केली होती. सगळ्या प्रचाराची यंत्रणा सुरू झाली होती. कार्यकर्त्यांमध्ये कामं वाटून देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. प्रचाराचा दौरा, ज्या काही गोष्टी नियोजन लागलेलं असताना देखील म्हणजे थोडंसं ते नकारात्मक गेलं, कारण की त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली होती. आणि कारण असं देण्यात आलं होतं की ग्राउंड सर्वे तुमच्या विरोधात आहेत, महायुतीकडनं ही जागा पराभूत होऊ शकते आणि म्हणून तुमची उमेदवारी डावलण्यात आली. आणि त्यांची नाराजी थोपवून ठेवण्यासाठी शेजारील यवतमाळ वाशिम मध्ये त्यांच्या पत्नीला राजश्री पाटलांना उमेदवारी जाहीर झाली होती. आपण त्याबद्दल बोललो. आता हिंगोलीमध्ये काय झालं, हिंगोलीमध्ये म्हणजे मला हे जे आपण ठाकरेंची सहानुभूतीची लाट, ठाकरेंना सहानुभूतीची लाट जे म्हणतो ना, ते मराठवाडा आणि विदर्भातल्या काही पॉकेट्समध्ये दिसून आले. त्यातलं एक म्हणजे हिंगोलीची जागा. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या प्रति सहानुभूती दिसून आली. जिथं आम्ही लोकांमध्ये गेलो, ग्रामीण भागात गेलो, कारण की सेनाफुटीचा जो परिणाम आहे तो दिसून आला. आणि त्यात भरीसभर म्हणजे दोन्ही सेनेचे इथे उमेदवार होते. महाविकास आघाडीकडनं नागेश पाटलांना जी उमेदवारी जाहीर झाली ती आधीपासून ठरली होती. त्याच्यामुळे प्रचाराला नागेश पाटलांना वेळ जास्त मिळाला. पण तुलनेने जे कदम कोहळीकर आहेत त्यांना वेळ कमी मिळाला. हे सगळं जे नाट्य घडलं, उमेदवारी देणं, मागे घेणं आणि मग कोहळीकरांचं नाव येणं, तर ह्या सगळ्यामध्ये काय झालं, प्रचाराला कमी वेळ मिळाला. आणि जिल्हा पातळीवरती बाबूराव कदम कोहळीकरांचं नावच नाहीये कुठं. बरोबर, म्हणजे याआधी त्या मतदारसंघामध्ये कोहळीकरांना जास्त प्रमाणात ओळख नव्हती. बरोबर, आता उमेदवार म्हणून जी काही ओळख मिळाली त्यामुळे त्याचं मतांमध्ये परिवर्तन होणारच नाही. बरोबर, पण नागेश पाटलांचं बोलायचं झालं तर त्यांना खूप वेळ मिळाला. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंच्या इथं सभा पार पडल्या. आणि जी गोष्ट झाली होती की एकतर कमी वेळ मिळाला तो मुद्दा आहेच, तो यांच्या पथ्यावर पडणारा ठरला महाविकास आघाडीच्या. आणि दुसरीकडे ह्यांना जास्त वेळ मिळाला. निष्ठावंत म्हणून जो टॅग आहे ना तो ठाकरेंनी पुरेपूर त्याचा वापर केला. निष्ठावंत शिवसैनिक, की मी ठाकरेंच्या बरोबर होतो, सेनेत फूट पडली पण मी ठाकरेंच्या बरोबर होतो. आणि त्यात सहानुभूती, त्यात सेनाफुटीचा परिणाम, या सगळ्या मुद्द्यांमुळं नागेश पाटील सुरुवातीपासून ते प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आघाडीवरती होते. बरं, प्रचारामध्ये आघाडीवर आहेत म्हणजे ते जिंकून येणं अशातला मुद्दा नाहीये. जर तिथं आपण गेलो होतो, लगबत्तीची टीम हिंगोलीमध्ये फिरली तेव्हा हेच जाणून आलं की इथं वन साइड मॅच आहे. हिंगोली ही जागा पुरेपूर क्लिअर कट म्हणजे महाविकास आघाडीकडे असं मला वाटतं. जर का इथं हेमंत पाटलांना उमेदवारी दिली असती, म्हणजे त्यांची उमेदवारी डावलली नसती आणि नागेश पाटील वर्सेस हेमंत पाटील असा इथं सामना झाला असता तर हा अटीतटीचा झाला असता.
पण ही वन साइड मॅच दिसून आली. आपल्या महाराष्ट्रातली व्हीआयपी जागा तुला माहिती असेल, रत्नागिरी सिंधुदुर्गची, नारायण राणे वर्सेस विनायक राऊत. म्हणजे विनायक राऊत यांच्यामुळे ही चर्चेत आली का? तर नाही, नारायण राणे यांच्यामुळे ही चर्चेत आली. केंद्रीय मंत्री सोबतच त्यांना उमेदवारी पण उशिरा मिळाली. बरं, हा मतदारसंघ गाजला कशामुळे? तर किरण सामंत की नारायण राणे, भाजप की शिवसेना. मुळात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी पूर्ण दावा केला होता, तयारीला सुरुवात केली होती, स्थानिक पातळीवरच्या ज्या तडजोडी कराव्या लागतात त्यालाही सुरुवात केली होती. मात्र ऐन वेळेला ही जागा गेली नारायण राणेंना आणि नारायण राणेंनी इथं प्रचाराला सुरुवात केली. इथं लीड आहे की नाही तर बोलूच आपण, पण इथं विनायक राऊतांचं एक प्लस पॉईंट काय आहे की ज्या दिवशी नारायण राणेंना उमेदवारी मिळाली त्याच्या 23 दिवस आधी विनायक राऊतांना उमेदवारी मिळाली होती. म्हणजे तू गॅप बघू शकतेस की 23 दिवस आधी विनायक राऊतांना प्रचारासाठी वेळ मिळाला होता, किंवा नारायण राणेंना 23 दिवस उशिरा उमेदवारी मिळाली होती. एक दिवस प्रचारासाठी यांना महत्वाचा असतो, एक तास महत्वाचा असतो, आणि तिथं विनायक राऊतांना 1 महिना म्हणजे जवळपास 23 दिवस मिळाले. म्हणजे ते 23 दिवसांमध्ये त्यांनी किती मतदारसंघामध्ये प्रचार केला होता हे आपण त्याचा अभ्यास करू शकतो. दुसरं म्हणजे किरण सावंत यांची जी काही नाराजी आहे ती फक्त तेवढ्यापुरती राहिली का? नाही, तर मतदानाच्या दिवसापर्यंत ती नाराजी दिसून आली. नारायण राणेंसाठी उदय सामंत यांनी प्रचार केला. तिथले जे बाकीचे आमदार आहेत म्हणजे दीपक केसरकर यांनी तर सुरुवातीपासून म्हणायला सुरुवात केली, ज्यावेळेला किरण सामंत की नारायण राणे असा वाद सुरू होता त्यावेळेला दीपक केसरकर यांनी क्लिअरच केलं होतं की नारायण राणे बेस्ट वाटतात. त्यामुळे दीपक केसरकर, उदय सामंत यांनी प्रचार केला, पण किरण सामंत यांनाही मानणारा थोडासा मतदार आहे, किंवा तिथले शिवसैनिक आहेत. सामंत बंधूंची तिथली ताकद असेल, एक्झॅक्टली सेनेची ताकद असेल, त्या जोरावरती त्यांनी क्लेम करणं सुरुवात केली होती की ही जागा आम्हाला पाहिजे होती, आणि किरण सामंतांनी तयारीला पण सुरुवात केली होती. आणि ऑब्व्हियसली तो शिवसेनेचाच किल्ला आहे की 2019 मध्ये शिवसेनेचा खासदार तिथून निवडून आला, विनायक राऊत जरी उद्धव ठाकरे यांच्या सोबत असले तरी. पण नारायण राणेंनी कशी फिल्डिंग लावली? कणकवलीमध्ये नितेश राणेंना, सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर, चिपळूणमध्ये अजित पवारांचे आमदार शेखर निकम, रत्नागिरीमध्ये उदय सामंत अशी ताकद त्यांनी फिरवली. आणि नारायण राणे स्वतः फिरण्यापेक्षा आमदारांच्या थ्रू, जिथे महत्वाचे आहेत तिथं महत्वाचे पॉकेट्स आहेत तिथं नारायण राणे गेले, पण आमदारांच्या थ्रू त्यांनी होईल तेवढा प्रचार केला. आणि इथं शिवसेना फुटीचा संबंधच नाहीये, इथं भाजप कमळ आहे. आणि कणकवली, रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये जो शहरी पट्टा आहे रत्नागिरीतला, तो पूर्णपणे नरेंद्र मोदी यांना मानणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा वेगळा नारायण राणे यांना होतोय हे नक्की असं दिसून येते. आणि नारायण राणे यांनी मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत, त्या रात्रीपर्यंत पूर्ण यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घेतली होती. कुठल्याही बाबतीत त्यांनी कुसूरभरही हे सोडली नाहीये, वेळ सोडला नाही, दौड दिला नाहीये. त्यामुळे नारायण राणे यांचं पारडं जड होईल असं अनेकांना वाटत होतं. पण कोकण हा उद्धव ठाकरे किंबहुना शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ज्या वेळेला लोकसभेच्या घोषणाही झाल्या नव्हत्या त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी कोकणामध्ये सभा घेतल्या होत्या. कोकणाला म्हणजे शिवसेनेची ज्या वेळेला पडता काळ होता त्या वेळेला कोकणानं त्यांना सांभाळलं असं म्हणतात. त्यामुळे उद्धव ठाकरे किंबहुना विनायक राऊतांचं पारडं बॅकफुटला आहे असं म्हणणंही थोडंसं वावगं ठरणार नाही. आणि विनायक राऊतांनीही इथं वैभव नाईक असतील त्यांच्यासोबत, किंवा राजन साळवे असतील, यांच्या माध्यमातून विनायक राऊतांनीही व्यवस्थितरित्या इथली यंत्रणा हाताळली. आता ती यंत्रणा कशा प्रकारे काम करते किंवा त्यांनी केलंय, मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंट कसं होतं, भाजपमध्ये नाराज वर्ग होते का, की जे किरण सामंत यांनी काही विरोधात काम केलंय का, दीपक केसरकरने नेमका कोणाला सपोर्ट केलाय, असे सगळेच फॅक्टर महत्वाचे ठरतील. शेवटी 4 जूनला खरा इथला निकाल कळेल. त्यामुळे मला असं वाटतं की इथला पारडं कोणाचं जड आहे हे आता म्हणणं गडबडीचं राहील. सो मला इथे वाटतं की ती लढाई थोडीशी 50-50 मध्ये आहे. अच्छा, जे मराठवाड्यातला एक इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे परभणीचा, जानकरांमुळे तो फारच इंटरेस्टिंग ठरलाय, त्याबद्दल बोलूयात. इथे कशी थेट लढत झाली ते संजय जाधव जे सिटिंग खासदार आहेत ठाकरेंच्या सेनेचे, आणि त्यांच्या विरुद्ध रासपचे महादेव जानकर. म्हणजे जानकरांसाठी विशेष मोदींनी इथे सभा घेतली होती, त्यांचा प्रचार केला होता. असो तर इथं कसं आहे माहिती का, की परभणीमध्ये यावेळेस शिवसेनेमधली फूट तर कारणीभूत ठरणारच आहे, आणि त्यामध्ये जानकरांची उमेदवारी नवीन आहे या लोकांसाठी, तो मुद्दा आहेच. थोडासा बदल या लोकांना पाहायला मिळेल, पण परभणीमध्ये सेनेतलं जे स्ट्रॉंग संघटन आहे ते यांच्या मागे, जाधवांच्या मागे दिसून येते. पण इथं जातीय समीकरण खूप स्ट्रॉंग आहेत परभणीमध्ये. एक तर इथं मराठवाड्यातला मतदारसंघ येतो, मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं प्रभावी ठरतो. इथं माधव पॅटर्न जो आहे ना, धनगर वंजारी माळी, धनगर वंजारी, हा जो माधव पॅटर्न आहे ना,
तो क्लिअर कट महादेव जानकर यांच्या बाजूने असू शकतो. ते माधव पॅटर्नचे जे मतदार आहेत ना ते जानकरांकडे वळू शकतात आणि बाकीचे जे मराठा आणि मुस्लिम वोट बँक जे आहे ना हे दोन प्रमुख समाज घटक आहेत ते जाधवांच्या पाठीशी असू शकतात. एक तर महाविकास आघाडी म्हणजे ठाकरेंचे जरी ते उमेदवार असतील, शिवसेनेचे जरी असतील तर काँग्रेस राष्ट्रवादीची साथ असणं हा मुद्दा इथं महत्वाचा आहे. आणि मराठा आरक्षणाचं जे मुद्दा होता, मराठा आरक्षणाचं जे पेव मधल्या काळात आंदोलन झालं होतं त्याचा परिणाम परभणीवरती देखील दिसून आला. म्हणजे जेवढा बीडवरती झाला तेवढा इथं पण दिसून आला. कारण की म्हणजे थोडक्यात जरांगे फॅक्टर हे परभणीतल्या निवडणुकीत प्रभावी राहील. ओके. आणि याचा फायदा हा भाजपच्या विरोधात जरांगे फॅक्टर कुठंतरी जातोय मराठा आरक्षणाच्या नाराजीमुळे. त्याच्यामुळे हे कुणाच्या पत्त्यावर पडतंय तर संजय जाधवांच्या. मराठा विरुद्ध ओबीसी जी इथं लाईन दिसून आली आहे ना ती लाईन या निकालावरती परिणाम करेल. ओके. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. ज्या दिवशी परभणीमध्ये नरेंद्र मोदींची जानकर यांच्यासाठी सभा होत होती त्याच दिवशी जरांगे पाटलांच्या संवाद बैठका परभणीमध्ये सुरू होत्या. म्हणजे तेच ओबीसी विरुद्ध मराठा, जरांगे फॅक्टर, मराठा आरक्षण हे सगळे मुद्दे, बाकीचे मुद्दे स्थानिक मुद्दे कुठेच नाही, त्याला बगलच दिली आहे प्रचारामध्ये. सगळ्या जातीच्या मुद्द्यांवरती परभणीचा निकाल लागणार आहे. आणि मला तरी असं दिसतंय की इथे ही जागा परभणीची संजय जाधवांच्या पारड्यात पडेल, म्हणजे महाविकास आघाडीच्या पारड्यात पडेल. मला कोकणातल्या एक मतदारसंघ रायगड त्याच्याबद्दल बोलायचं आहे. म्हणजे अजित पवारांकडे 4 मतदारसंघ आहेत. भले परभणी आपण सोडून देऊ, ती मुळात अजित पवारांची आहे, परंतु ती महादेव जानकर सपाकडे गेली, रासपाकडे. तर अजित पवारांच्या ज्या 4 जागा आहेत त्याच्यातली एक जागा जिंकून येण्याचा जो अजित पवारांना कॉन्फिडन्स आहे ती आहे रायगडची. सुनील तटकरे तिथले उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आनंद गीते आहेत. आनंद गीते याआधीही खासदार राहिलेले आहेत. सुनील तटकरे 2019 मध्ये जिंकून आलेत. आनंद गीतेंनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचं टाळलं, उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. लोकसभा निवडणूक होण्याआधीच इथं उद्धव ठाकरेंनी प्रचार पण घेतला, म्हणजे घोषणा होण्याआधीच. इथं मेन काय माहितीये का, म्हणजे सुनील तटकरेंसाठी तळात मळात असलेलं वातावरण ते म्हणजे इथले भरतशेठ गोगावले. तुला आठवत असेल ज्या वेळेला सुनील तटकरे म्हणजे अजित पवार हे भाजप सोबत आले, महायुती सोबत आले आणि पालकमंत्री पदाचा वाद सुरू झाला, त्याच्यात भरतशेठ गोगावले यांनी थेट आदिती तटकरेंच्या पालकमंत्रीसाठी मंत्रिपदासाठी विरोध केला होता. खूप राडा झाला होता. कधी कधी म्हणजे तिथं भरतशेठ गोगावले यांची जीभ पण एकदा घसरली होती त्यांनी आदिती तटकरे यांच्यावरती टीका करताना. महिलेसंदर्भात ते वक्तव्य होतं. असो, तर या दरम्यान भरतशेठ गोगावले जरी सुनील तटकरे किंबहुना आदिती तटकरेंच्या विरोधात असले तरी लोकसभेमध्ये त्यांचा वाद दिसून नाही आला. कारण जर भरतशेठ गोगावले यांनी आता विरोध केला लोकसभेसाठी, सुनील तटकरेंच्या विरोधात काम केलं, तर त्यांना विधानसभेमध्ये फटका बसणार हे नक्की आहे. कारण भरत गोगावलेंच्या विरोधात जो उमेदवार आहे त्याच्यासाठी तटकरेंनी त्याच्या विरोधात तटकरेंनी काम केलं होतं. म्हणजे भरतशेठ गोगावले यांच्यासाठी तटकरेंनी काम केलं होतं 2019 मध्ये. इथं सुनील तटकरेंची ताकद जास्त का आहे, त्यांची मुलगी आहे आदिती तटकरे, आमदार आहेत तिथल्या. सोबतच रामदास कदम, योगेश कदम यांनी तर स्वतःच्या जबाबदारीवरती आपला मतदारसंघ पिंजून काढला आणि सुनील तटकरे यांच्यासाठी काम केलं. म्हणजे ते तसे मूळचे शिवसेनेचे पण त्यांनी काम केलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं, सुनील तटकरेंसाठी काम केलं. कारण हे सगळे फायदे हे 2024च्या विधानसभा निवडणुकीचं गणित आखून रायगडमध्ये सगळं मॅनेजमेंट केलं होतं. इथं मेन म्हणजे गीते यांच्या बाजूनं म्हणजे जे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आहेत आनंद गीते, त्यांच्या बाजूने एकच आमदार होता, ते म्हणजे भास्कर जाधव. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची धडधडती तोप म्हणून भास्कर जाधव यांच्याकडे बघितलं जायचं. पण भास्कर जाधव आनंद गीतेंच्या प्रचारामध्ये फार कमी दिसले. तर ते दिसले कुठे, मुंबईमधल्या उमेदवारांचा प्रचार करणं, पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारांचा प्रचार करणं, इतर उमेदवारांचा प्रचार करणं यामध्ये दिसले. म्हणजे भास्कर जाधव यांनीही महायुतीच्या विरोधात थेट म्हणजे ते जसे विधानसभेमध्ये आक्रमक भाषण करतात तसा प्रचार त्यांचा कुठं दिसून आला नाही. त्यामुळे आनंद गीते यांचं थोडंसं पारडं डाऊन वाटते. सगळ्यात इंटरेस्टिंग काय, आनंद गीते ज्या वेळेला पराभव झाला त्यांचा 2019 मध्ये, त्यावेळेला त्यांचा कार्यकर्त्यांशी अनेकदा संपर्क तुटला, मतदारांशी संपर्क तुटला. त्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट कधी आला, ज्या वेळेला त्यांना उमेदवारी निश्चित झाली, ज्या वेळेला ह्या जानेवारी 2024 पासून उद्धव ठाकरेंनी सभा घ्यायला सुरुवात केली, लोकसभेची चर्चा सुरू झाली, त्यावेळेला त्यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवायला सुरू केली. म्हणजे लोकसभेची उमेदवारी मिळण्याआधीच आनंद गीतेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे हे आधीच ठरलं होतं. ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी शिवसेना फुटीनंतर सभा घ्यायला सुरुवात केली आणि आपली शिवसेना बांधायला सुरुवात केली, त्यावेळेला ठरलं होतं की आनंद गीते हे इथले उमेदवार असणार.
परंतु आनंद गीतेंचा प्रॉब्लेम काय झाला की त्यांच्याकडे शिवसैनिक कमी होते. मतदानाच्या दिवशी जी यंत्रणा राबवावी लागते ती यंत्रणा कुठेतरी कमी पडली. म्हणजे मतदारांना आपला जो मतदार आहे त्यांना बूथपर्यंत आणणं, बूथ मॅनेजमेंट बघणं, बरोबर यंत्रणा राबते काय हे बघणं, याच्यापेक्षा आनंद गीतेंनी शेकापच्या जयंत पाटील जे तिथले आहेत त्यांच्या बाजूने जाऊन त्यांच्याजवळ जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला. म्हणजे मला हे स्थानिक पत्रकारांनी तो किस्सा सांगितला होता. आनंद गीतेंना लीड कुठनं मिळू शकतं? जर शेकापनं पूर्णपणे गीतेंसाठी काम केलं असेल तर आनंद गीते यांचा फायदा आहे. पण शेकापची ताकद आणि तुम्ही जर महायुतीची ताकद कम्पेअर केली तर इथं महायुतीची ताकद ही सर्वाधिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भलेही आनंद गीते, शेकाप, उद्धव ठाकरेंची सहानुभूती, शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक असे मुद्दे जरी एका बाजूला असले तरी दुसऱ्या बाजूला इथं रामदास कदम, योगेश कदम, आदित्य तटकरे, सुनील तटकरे यांना मानणारा स्वतःचा मुस्लिम वर्ग. म्हणजे आता आपण म्हणतो की उद्धव ठाकरे यांना मुस्लिम वर्गानं खूप मोठ्या प्रमाणात मतदान केले, पण रायगडमध्ये असा एक मुस्लिम मतदार आहे जो स्वतः सुनील तटकरे यांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करतो. सो तो एक मतदार सुनील तटकरेंच्या बाजूने. म्हणून मला असं वाटतं की तटकरे हे स्वतःच्या चेहऱ्यावर प्लस महायुतीच्या पाठिंब्यावरती लीड मिळवू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की रायगडमध्ये महायुतीचा उमेदवार डन. ओके. बुलढाण्याच्या लढतीबद्दल बोलूया. बुलढाण्यामध्ये महायुतीकडनं प्रतापराव जाधव होते, महाविकास आघाडीकडनं नरेंद्र खेडेकर होते आणि रविकांत तुपकर देखील होते. रविकांत तुपकरांच्या एंट्रीमुळे ही लढाई तिरंगी झाली होती. बाकी वंचितचे वसंत मगर होते, अपक्ष संदीप शेळके देखील मैदानात होते, पण तिरंगी लढत ही जास्त गाजली. ठाकरेंचे जे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर यांनी मतदानाच्या अगदी दिवसापर्यंत गद्दार विरुद्ध खुद्दार हीच लाईन धरून ठेवली, कारण की शिवसेना फुटीचा काहीतरी सहानुभूतीमध्ये मतपरावर्तित करता येतील का यांचा तो प्रयत्न होता. बाकी तुपकरांचा जो दांडगा जनसंपर्क आहे तो कुठल्या भागात दिसून आला? मेहकर असेल, बुलढाणा, चिखली आणि सिंदखेड राजा या भागात तुपकरांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळं प्रतापराव जाधवांना इथं टेन्शन आहे, लीड येईल नाही येईल, किती मतं मिळतील. पण खामगाव आणि जळगाव जामोद हे जे मतदारसंघ आहेत इथं हिंदुत्ववादीचे मतदार जास्त प्रमाणात दिसून आला. तो प्रतापराव जाधवांच्या बाजूने दिसून आला, कारण की राम मंदिराचा मुद्दा असेल, जे काही मुद्दे असतील, तो हिंदुत्ववादाचा जो अजेंडा असेल, त्यामुळं जाधवांच्या बाजूला हा मतदार झुकल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र खेडेकर जे यांच्याकडे दलित आणि मुस्लिम मतदार हा त्यांच्याकडे वळालेला दिसून आला. पण भाजपवर जो नाराज असलेला शेतकरी वर्ग आहे ना, त्या संपूर्ण शेतकरी वर्गाचं जे मतदान आहे तो खेचण्यामध्ये रविकांत तुपकर यशस्वी ठरले असं म्हणावं लागेल. आणि काही प्रमाणात तो शेतकरी वर्गातला मतदार विखुरला पण गेला असेल, विभागला पण गेला असेल. आणि जे अँटी इन्कम्बन्सी इथं लागू होते प्रतापराव जाधव यांच्या विरुद्ध जे जाऊ शकणारी प्रस्थापित विरुद्ध जे मतं आहेत त्यामध्ये मतविभाजन झालंय, कारण की पुढे 2 उमेदवार होते ना, महाविकास आघाडीचे आणि अपक्ष उमेदवार जे आहेत. मतविभाजनामुळं इथं प्रतापराव जाधवांना फायदा होऊ शकतो. हे जे मतविभाजन आहे, ही जी तिरंगी लढत आहे ती यांच्या पथ्यावर पडते, जाधवांच्या. त्याच्यामुळं मला असं वाटतंय प्रतापराव जाधव यांच्याच बाजूने इथं निकाल येऊ शकतो, कारण की 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार हे महायुतीची आहे आणि हीच ताकद प्रतापराव जाधवांना बुलढाण्याची जागा मिळवून देऊ शकते. पुढची तुझी जागा कोणती? पुढच्या जागेकडे जाण्याआधी मला फक्त एक याच्याबद्दल बोलायचं, रविकांत तुपकरांबद्दल. रविकांत तुपकरांनी गेल्या 1 वर्षभरात ना जेवढी काही आंदोलने केली ती सगळी लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन केली होती आंदोलनं. आणि माझ्या ऐकवानुसार, जर ती माहिती खऱ्या खोट्या माहित नाही, की रविकांत तुपकरांनी ज्यावेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला मला इथून तिकीट मिळावे यासाठी त्यांनी मातोश्रीवरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता असं माझ्या ऐकवात माहिती आहे. ते केला नाही केला माहिती नाही, तर त्यांनी तुपकरांनी तो प्रयत्न केला होता. सो मला असं वाटतं तुपकर फाईट देतील, ते जिंकून येतील न येतील माहित नाही, पण तुपकर फाईट देतील. पण तुझ्या म्हणण्यानुसार प्रतापराव जाधव लीड घेतील असं मलाही वाटतं, कारण आमदारांची ताकद आणि कुठे भांडणं पण नव्हती त्यांच्यामध्ये. आता आपण बोलूया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ जो गाजला भावना गवळींना डावललेल्या उमेदवारीमुळे, आणि इथं ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली ती राजश्री पाटलांना. राजश्री पाटील हे हिंगोलीचे जे खासदार होते हेमंत पाटलांच्या पत्नी. आता तो भाग वेगळा की हिंगोलीतनं त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून नाराजी दूर करण्यासाठी इथनं यांना उमेदवारी जाहीर केली, तो भाग वेगळा. राजश्री पाटील यांचं माहेर, राजश्री पाटलांचं हे यवतमाळ माहेर, यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये येणार एक गाव.
इथं ठाकरेंच्या सेनेकडनं होते संजय देशमुख. म्हणजे थोडक्यात इथं काय झालं, शिवसेना वर्सेस शिवसेना अशी इथं लढत पार पडली होती. जेव्हा आम्ही यवतमाळ वाशिम मध्ये फिरलो तेव्हा मध्ये काय मैदानावरची काय परिस्थिती चित्र आम्हाला दिसून आलं की इथंही हिंदुत्ववादाच्या प्रचारावरती त्यांनी भर दिला महायुतीच्या उमेदवाराने. पण सगळ्यात मोठा तोटा कुठं बसला महायुतीच्या उमेदवाराला की एकतर नवख्यात राजश्री पाटील इथे माहेर असल्यामुळे त्यांचा त्यानंतर लग्नानंतर कधी संपर्क आला नसावा राजकीय किंवा सामाजिक संपर्क जो काही आहे, पण त्यांची जे पतसंस्था आहे त्या माध्यमातून त्या थोड्याफार महिला वर्गामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये होत्या, ते नांदेड आणि हिंगोली पट्ट्यामध्ये, पण थोड्याफार प्रमाणात इकडे होत्या. पण विषय काय झाला की भावना गवळींना डावलून राजश्री पाटलांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळे भावना गवळींच्या नाराजीला महायुतीच्या उमेदवाराला तोंड द्यावं लागलं. म्हणजे आमच्या समोर ज्या घटना घडल्या, मी तिथं होते त्या मतदारसंघात, जेव्हा आम्ही तो मतदारसंघ कव्हर करायला गेलो तेव्हा भावना गवळींचं नाराजी नाट्य हे आम्हाला पाहायला मिळालं. अच्छा. की भावना गवळी तिथल्या ज्या महिला शिवसैनिक आहेत त्यांचे यादी द्यायला तयार नव्हत्या, ना कोणतं त्यांचं संघटन होतं त्याबद्दल त्या काही मदत करायला तयार नव्हत्या. त्यांच्यासाठी उदय सामंत आले होते म्हणजे समजूत काढायला, एकनाथ शिंदेनी त्यांना पाठवलं तर तरी त्या ऐकत नव्हत्या. आणि हे बरंच नाराजी नाट्य आम्हाला पुढचा पण एक एपिसोड पाहायला मिळाला की हेमंत पाटील वेटिंग वरती त्यांच्या रिसॉर्टच्या बाहेर उभे होते की ताई चला आम्हाला प्रचारात मदत करा, पण तरीही भावना गवळी प्रचारात सुरुवातीच्या टप्प्यात उतरल्या नव्हत्या. ज्या अगदी मतदानाच्या तोंडावरती काही 1 ते 2 दिवस, म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेची रॅली झाली तेव्हा त्यांच्यासोबत त्या दिसल्या आणि 1-2 दिवस ते ग्रामीण भागात फिरल्या आणि लोकांना असं सांगितलं भावना गवळी समजूनच तुम्ही राजश्रीताईंना मतदान करा. म्हणजे कायम त्या अधोरेखित करत होत्या की वाशिम म्हणजे मी, वाशिम म्हणजे वाशिम मधले जे शिवसेना आहे, शिवसेना म्हणजे मी. ही एक तिथं आम्हाला लाईन दिसून आली. जर मी चुकत नसेल तर भावना गवळी या 5 वेळाच्या खासदार, त्याच्यामुळे तिथलं संघटन त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे. पण जे ग्राउंड सर्वे जे सांगत होते की भावना गवळींच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर लागू होत होता, कदाचित तिथं त्या पराभूत होऊ शकल्या असत्या, कदाचित हे सर्वे पाहून त्यांची उमेदवारी डावलली असेल. यंदा महायुतीमध्ये सगळ्यात हवा कोणी केली तर ते त्यांच्या अंतर्गत सर्वेंनी, म्हणजे अंतर्गत सर्वे यांच्या विरोधात आहे, उमेदवारी रद्द करा. पण झालं काय, इथं प्रचाराची आणखी एक लाईन दिसून आली की स्थानिक विरुद्ध उपरा उमेदवार, बाहेरच्या उमेदवार, राजश्री पाटील बाहेरच्या तर संजय देशमुख स्थानिक. तू लोकांशी बोलवतेस त्यावेळेला ही लोक तुला हेच उत्तर देत होते तसं. आणि दुसरी गोष्ट ठरली मेन की शिवसेना फुटीची. एक तर भावना गवळींनी ठाकरेंची साथ सोडणं, शिंदेकडे जाणं, हे जे काही फाटाफूट झाली त्यामुळं उद्धव ठाकरेंना, मेन म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बद्दल जी सहानुभूतीची लाट आहे ना ती प्रकर्षाने आम्हाला यवतमाळ वाशिम मध्ये दिसून आली. शेतकरी वर्ग असेल, ग्रामीण भागातला मतदार असेल, इव्हन शहरी भागातला मतदार असेल, ते ठाकरेंच्या बाजूने दिसून आला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना त्यांनी जी केलेली म्हणजे ती कर्जमाफी आहे, 2 लाखाची जी कर्जमाफी आहे ती त्यांच्या आता फायद्याची ठरली आणि ते आम्हाला तिथं दिसून आलं बरं का. सगळ्यात ना मला एक व्हिडिओ आला होता की यवतमाळ मध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली होती आणि ती जी गर्दी होती त्या गर्दीनं अनेक रेकॉर्ड तोडले होते असे यवतमाळचे अनेक लोक म्हणतात, त्यामुळे त्याचा एक कदाचित फायदा होऊ शकतो. पण सुरुवातीच्या ज्या टप्प्यामध्ये राजश्री पाटील पिछाडीवरती होत्या, पण मतदानाच्या अलीकडं त्या थोड्या आघाडीवरती दिसून आल्या. एक तर हिंदुत्वाचा मुद्दा, राम मंदिराचा मुद्दा आणि मोदींची योगींची जी लोकप्रियता आहे ती प्रचारात समोर केली गेली आणि ती दिसूनही आली. पण त्याच एका फॅक्टरवरती अवलंबून चालणार नाही. पण मला तरी असं इथलं चित्र दिसतंय की तर संजय देशमुख निवडून येतील, कारण की एक तर सेना फुटीचा इथं परिणाम झालाच आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असलेली सहानुभूती फायद्याची ठरणारच आहे. नवख्या उमेदवार आहे म्हणून त्याचा नाराजीचा फटका लोकांमध्ये, तर राजश्री पाटलाचं नावही नीट माहित नव्हतं लोकांना. म्हणजे आम्ही जेव्हा लोकांमध्ये गेलो त्यानं वेगळंच काहीतरी नाव घेत होते. म्हणजे एकंदरीतच उमेदवारच माहिती नाहीये तर लोक मतदान कसं करतील. एक तर ऐन वेळेस जाहीर झालेली उमेदवारी, त्याच्यामुळे प्रचाराला कमी काळ मिळाला त्यांना, तो एक मुद्दा त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. पण जर का इथं राजश्री पाटील पडल्या, म्हणजे महायुतीचा उमेदवार पडला, तर त्याला कारणीभूत 2च मुद्दे. एक तर उशिरा दिलेली उमेदवारी आणि भावना गवळींच्या विरोधात, म्हणजे भावना गवळींची जी नाराजी आहे त्यामुळे त्यांनी प्रचारात न केलेली मदत. ह्या 2 गोष्टी आहेत ना त्या महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतात आणि तेच 2 गोष्टी यांच्या पथ्यावर पडू शकतात. म्हणजेच ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकते. मला हातकणंगले बद्दल सांगायचं आहे. हातकणंगलेमध्ये चौरंगी लढत आहे.
म्हणजे ती सुरुवातीच्या काळात तिरंगी अशी म्हणायची, परंतु नंतर वंचित बहुजन आघाडीने याच्यामध्ये एंट्री केली. वंचित बहुजन आघाडीचे DC पाटील मैदानात आले. प्रमुख लढत कोणामध्ये झाली हेच समजत नाहीये. मग ती म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्यजित आबा पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी मैदानात आहेत आणि नंतर मग वंचित बहुजन आघाडीकडून DC पाटील मैदानात आहेत. तर सुरुवातीला म्हटलं गेलं की राजू शेट्टी हे खूप मागे राहतील, कारण हातकणंगले शहराचा भाग बघितला तर तिथं राजू शेट्टींना मतदान करणारा वर्ग कमी आहे. तिथं पारडं कोणाचं जड आहे? सत्यजित आबा पाटलांचं. हे कसं काय? म्हणजे उमेदवारी शेवटी म्हणजे त्यांना तर त्यांचं नाव खूप उशिरा जाहीर झालं, कारण ही जागा महाविकास आघाडीतून राजू शेट्टी यांना जाणार होती, पण राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये येणं टाळलं, कारण ते उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाविकास आघाडीने काही निर्णय घेतले होते, त्या निर्णयाच्या विरोधात राजू शेट्टी असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येणं टाळलं. पण त्यांचं म्हणणं होतं की नाही, मी बाहेरून निवडणूक लढतो माझ्या पक्षाकडून, तुम्ही मला पाठिंबा द्या, तुम्ही तुमचा उमेदवार देऊच नका, मी काय असेल ते धैर्यशील माने यांना पाडायचं काम करतो. उद्धव ठाकरे सुरुवातीच्या काळात यायलाही तयार होते, पण तुमचं एकच अट होती की बाबा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये या, तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मग उद्धव ठाकरे तयार नाही झाले, तिकडून राजू शेट्टी तयार नाही झाले. मग दोघांनीही वेगळी वेगळी चूल मांडली आणि शेवटच्या घटकेत सत्यजित आबा पाटील यांचं नाव जाहीर केलं. सत्यजित आबा पाटलांना उमेदवारी दिली. त्यामागेही जयंत पाटील यांचा रोल आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघच या लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे सत्यजित आबा पाटलांना जिंकून आणण्यासाठी जयंत पाटलांनी भरपूर प्रयत्न केले. संजय राऊत यांनी देखील या नावाच्या मागे खूप आपली ताकद लावली. उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. आदित्य ठाकरेही दोनदा गेले होते. मला इथं एक असं थोडंसं ठळक करायचा आहे मुद्दा. जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये जेवढं काम केलं नाही चंद्रहार पाटलांचं, त्याच्यापेक्षा जास्त काम सत्यजित आबा पाटलांचं केलंय. कारण मी ते असं पाहत होतो की सत्यजित आबा पाटलांसाठी सभा असू देत, प्रत्येक गावातल्या जाऊन ते चौक सभा म्हणतो आपण ते घेणं असू देत, आणि दुसरीकडे धैर्यशील माने यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या पट्ट्यात सभा घेतली. एकनाथ शिंदेंनी तर तळ ठोकून थांबले होते ज्यावेळेला मतदानाच्या शेवटच्या दिवसामध्ये. कोल्हापूर आणि हातकणंगले हे त्यांच्या टार्गेटवर होते, काही करून हे 2 मतदारसंघ आणायचे होते. कोल्हापूरमध्ये 2 मतदारसंघ होते. भाजप म्हणायचं की ह्याच्यातलं एक आम्हाला द्या, एक तुम्ही घ्या. एकनाथ शिंदेंना यश मिळालं की दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे घ्यायला. आता त्यांच्यासमोर एक टार्गेट आहे की या दोघांनाही निवडून आणायचं. देवेंद्र फडणवीस यांनीही स्वतःहून लक्ष घालून संजय मंडलिकांसाठी प्रयत्न केले आणि धैर्यशील माने यांच्यासाठी प्रयत्न केले. धैर्यशील मानेंनी यांच्या विरोधात मुद्दे असे होते, मराठा आरक्षणाचा मुद्दा म्हणा किंवा शिवसेना फुटीनंतर धैर्यशील माने हे सुरुवातीच्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. वर्षा निवासस्थानी उद्धव ठाकरेच्या वेळेला बाहेर पडत होते, ते सगळं लाईव्ह जात होते अनेक मीडिया माध्यमातून. त्यावेळेला धैर्यशील माने त्यांच्यासोबत होते, पण दुसऱ्या दिवशी ते लगेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे शिवसेना फुटल्याचा राग, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचा राग धैर्यशील माने यांना सहन करावा लागला तिथल्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांचा. त्यामुळे तिथले शिवसैनिक किती धैर्यशील माने यांना सपोर्ट करतील हे पाहणं गरजेचं आहे. पण सुरुवातीची ही लढाई आता राजू शेट्टी हे 3 नंबरला गेल्यामुळे धैर्यशील माने आणि सत्यजित आबा पाटील यांच्यामध्ये झाल्याचं मला तरी दिसून येते. राजू शेट्टी 3 नंबरला काय गेलेत? कारण त्यांनी फक्त आतापर्यंत शेतकऱ्यांसाठीच आवाज उठवला, मोठ्या प्रमाणात आवाज उठवला, आंदोलनं केली, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली. पण तिथला तरुण वर्ग आहे त्याचं काय? तिथला तरुण वर्ग हा पुण्यामध्ये मुंबईमध्ये जॉबला येतोय, जो मतदार आहे तिथला. त्यामुळे तो तरुण वर्ग हा राजू शेट्टी यांना मतदान करणार नाही असं थेट म्हणतोय. मग त्यांच्यासमोर कोण आहेत? तर धावपळ करणारे धैर्यशील माने म्हणा किंवा मग सत्यजित आबा पाटील म्हणा. त्यामुळे शेतकरी मतदान करतील राजू शेट्टी यांना, आणि राजू शेट्टी हे त्याच्याच भरोशावरती आहेत. पण जो तरुण वर्गातला मतदार आहे, जो महिला मतदार आहे, तो राजू शेट्टी यांच्या मागे जाणार नाही असं स्थानिक पत्रकार म्हणतात. त्यामुळे मला तरी इथून सत्यजित आबा पाटील यांचं पारडं थोडंसं जड वाटतंय, बिकॉज ऑफ उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेली सहानुभूती, धैर्यशील माने यांनी शिवसेना सोडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये असलेला राग, मराठा आरक्षणाबद्दलचा मुद्दा, असे मुद्दे घेऊन सत्यजित पाटलांनी इथं पारडं म्हणजे प्रचारित जास्त केलाय आणि त्यामुळे तिथं ते लीड मिळतील असं स्थानिक पत्रकारांनी मलाही थोडंसं वाटतंय. मला जळगावबद्दल बोलायचं आहे. जळगाव इंटरेस्टिंग याच्यासाठी झाला की तिथले जे स्थानिक खासदार होते, म्हणजे विद्यमान खासदार होते उन्मेष पाटील भाजपचे, त्यांचं तिकीट डावललं आणि त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना तिकीट दिलं. उन्मेष पाटलांनी जास्त काही विचार नाही केला, त्यांनीही ओके म्हटले आणि ते उद्धव ठाकरेंकडे आले. बरं, ते उद्धव ठाकरेंकडे आले, त्यांनी स्वतः उमेदवारी नाही घेतली, तर आपला मित्र करम पवार यांच्यासाठी काम केलं. ह्या खूप सिनारिओ प्रश्न तोच निर्माण झाला प्रत्येकांना की आले तर आले, पण त्यांनी स्वतःसाठी नाही मागितलं. करण
आणि पाटलांना नंतर मग त्यांनी व्हिडिओ व्हायरल केले की मित्रासाठी मैत्रीसाठी हे जे काय मग ते कोट असतात ते इथं झालं काय की जळगाव हा मुळात गिरीश महाजनांचा बालेकिल्ला म्हटला जातो. त्यामुळे निवडणूक जरी लढत असल्या स्मिता वाघ तरी त्यांच्या मागे हे गिरीश महाजन होते. गिरीश महाजनांनी स्वतःची सगळी ताकद लावली होती आणि त्यांनी स्मिता वाघांसाठी भरपूर प्लॅनिंग केलं होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग काय तर या लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे काही आमदार आहेत ते संपूर्णरित्या महायुतीचे आहेत. म्हणजे शिंदे गटाचे 2 आहेत, भाजपचे 2 आहेत, शिंदे गटाचे 3 आहेत, सॉरी भाजपचे 2 आहेत, अजित पवारांचे 1 आहेत, अनिल पाटील जे आहेत ते. अनिल पाटील ह्या भाजपच्याच उमेदवाराला पराभूत करून जिंकून आलेले आमदार आहेत बरं, आणि ते आता त्यांच्यासोबतच आहेत. अजित पवारांकडे आल्या त्यांना मंत्रिपदही मिळालं होतं. तर त्यांनी जे काही काम केलंय त्याच्यामुळेच स्मिता वाघांचं पारडं जड आहे असं म्हटलं जात आहे. उन्मेष पाटील किंवा करण पवारांचं पारडं म्हणजे ते बॅकफुटला का आहेत, कारण त्यांची यंत्रणा खूप कमी आहे. स्वतःचे कार्यकर्ते आहेत पण यंत्रणा खूप कमी आहे. आतापर्यंत युतीमध्ये सर्वाधिक वेळा हा मतदारसंघ गेला भाजपला, त्यामुळे शिवसेना वाढीचा इथं संबंधच नाही. आमदार आहेत ते आमदार गेले शिंदेसोबत, त्यामुळे उन्मेष पाटलांचं म्हणा किंवा करण पवारांचं म्हणा ते पारडं तेवढं जड झालं नाही. बूथ मॅनेजमेंट म्हणा, त्या बूथ मॅनेजमेंटमध्ये करण पवार कमी पडले. स्वतःच्या आजूबाजूचा जेवढा परिसर आहे तो परिसर त्यांनी योग्यरित्या कव्हर केला. उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट तिथं किती प्रमाणात करण पवारांच्या मागे उभे राहू शकते हा खूप अभ्यासाचा विषय आहे. ते 4 जूनला आपल्याला समजेलच. पण या लोकसभा मतदारसंघामध्ये एरंडोल विधानसभा मतदारसंघ आहे जिथं शिंदे गटाचे चिमणराव पाटील आमदार आहेत. तर त्यामधून 61% मतदान झालं, म्हणजे सर्वाधिक मतदान हे तिथून झालं असं म्हणतात. त्यामुळे ते मतदान करण पवारांना झाले म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांना झाले की भाजपच्या उमेदवारांना झाले हे पाहणं गरजेचं आहे. शिंदे गटाचे इथं 3 आमदार आहेत तर ते तिन्ही आमदारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला का की भाजपचा प्रचार केला हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की करण पवार यांनी टफ फाईट दिली, नाही असं म्हणता येणार नाही, टफ फाईट दिली, पण ती विजयापर्यंतची होती का तर थोडंसं वाटतंय की नाही. त्यामुळे मला वाटतंय की जळगावमधून स्मिता वाघांचं पारडं जड आहे. अच्छा, ओके, मला नाशिकबद्दल बोलायचं आहे. नाशिकमध्ये चौरंगी लढत म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिथं एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत गोडसे, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून राजाभाऊ वाजे, अपक्ष म्हणून मैदानात शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर असे 4 जण आहेत. करण गायकर यांनाही या निवडणुकीमध्ये महत्त्व देण्याचं कारण एवढ्यासाठीच आहे की 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 1 लाखाच्या दरम्यानची मतं मिळाली होती. ओके, आता ह्याच्यात मेन फॅक्टर कोण आहेत तर ते म्हणजे शांतिगिरी महाराज. शांतिगिरी महाराज म्हणजे लोकसभेची घोषणा झाली त्यावेळेला आणि नाशिकचा उमेदवार ठरवण्याआधी शांतिगिरी महाराजांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. शांतिगिरी महाराजांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. भाजपच्या काही नेत्यांचीही भेट घेतली की मला उमेदवार म्हणून घोषित करा, कारण त्यावेळेला हेमंत गोडसे यांची उमेदवार जाईल अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. पण नंतर हे शेवटी एकनाथ शिंदे यांना यश मिळालं आणि हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली. तू पण विषय याच्यामध्ये काय झाला की श्रीकांत शिंदेनी परस्पर उमेदवारी घोषित, त्यामुळे भाजपमध्ये नाराजी होती आणि मधल्या काळात हे घोंगडं भिजत पडलं होतं, कोणाला देणार. मग अचानक भुजबळांची एंट्री झाली इथे आणि तो वाद, नंतर मग कोणाला मिळणार याच्यामध्ये नंतर शांतिगिरी महाराजांनी पण दावा केला. नंतर ते अपक्ष उभे राहिले, तो मुद्दा वेगळा. पण कदाचित हे जर आधी सॉर्ट झालं असतं ना कोणाला उमेदवार, तर वेळ जास्त मिळाला असता. आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे पण हेमंत गोडसे यांचा निर्णय नव्हता. आपण बातम्या वाचल्या असतील तर एक हेमंत गोडसे दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या वरिष्ठांबरोबर चर्चा करू लागले, देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करू लागले. तर यामुळे काय झालं तर हेमंत गोडसेंना प्रचार करायला उशीर झाला. त्यात फावलं कोणाचं तर छगन भुजबळ यांचं. म्हणजे छगन भुजबळ यांनी स्वतः मी उमेदवार आहे किंवा मला लढायचे आहे असं घोषित करून टाकलं. अमित शहा यांचं नाव घेतलं माध्यमांच्या समोर की अमित शहा यांनी मला म्हटलंय की तुम्ही तयारीला लागा. पण सरते शेवटी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ते कुणबी समाजाचं आरक्षण अशा सगळ्या मुद्द्याला घेऊन छगन भुजबळ स्वतःहून बॅकफुटला गेले. कारण जर छगन भुजबळ तिथे उमेदवार असते तर नाशिक मधलं जे मराठा वोटिंग आहे ते छगन भुजबळांच्या विरोधात गेलं असतं. कोणामुळे? मनोज जरांगे पाटलांमुळे. म्हणजे मनोज जरांगे पाटील इतर महाराष्ट्रातल्या कुठल्याच उमेदवाराचं नाव घेत नव्हते, पण जर छगन भुजबळ निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना पाडा, हे मात्र ते मनोज जरांगे पाटील व्यवस्थित स्पष्टपणे बोलायचे. त्यामुळे छगन भुजबळ हे हेमंत गोडसेंच्या प्रचारामध्येही अनेकदा दिसले नाहीत. जिथे जिथे प्रमुख सभा होते त्या जिथे जिथे ओबीसी फॅक्टर जास्त आहे, मतदार जास्त आहे, तिथे छगन भुजबळ गेले. हेमंत गोडसेंसाठी त्यांनी प्रचार केला.
पण जो त्यांचा सपोर्ट 2019 मध्ये दिसला होता तसा तो यंदा दिसला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर हेमंत गोडसे यांना किंवा भाजपला किंवा एकनाथ शिंदेंना ही जागा विजयी होईल असा विश्वास आहे. का, तर हेमंत गोडसे यांचा स्वतःचा कार्यकर्ता वर्ग आहे, हेमंत गोडसे यांची स्वतःची यंत्रणा आहे, जी राडा करणारी शिवसेना आहे, ऍक्टिव्ह शिवसेना म्हणा किंवा त्याला धावपळ करणारे शिवसैनिक म्हणा, तर ते हेमंत गोडसेंच्या बाजूने आहेत. त्याच्या विरोधात राजाभाऊ वाजे हे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहेत, म्हणजे प्रत्येक पक्षातल्या नेत्याबरोबर त्यांचे रिलेशन चांगले आहेत. पण राजाभाऊ वाजे यांना जे मिळणारं मुस्लिम मतदान म्हणा किंवा इतर समाजाचं मतदान म्हणा, काही प्रमाणातलं मराठा वोटिंग म्हणा, तर ते डायव्हर्ट होतंय कोणाकडे, तर वंचित बहुजन आघाडीच्या करण गायकर यांच्याकडे किंवा शांतिगिरी महाराजांकडे. म्हणजे स्थानिक पत्रकार किंवा तिथल्या लोकांशी बोललं तर तुला समजून येईल की शांतिगिरी महाराज 1 लाखांचा मताधिक्य घेऊ शकतील. म्हणजे आधी कुठेच रेसमध्ये नसलेले शांतिगिरी महाराज ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीची तयारी होते किंवा घोषणा होते, त्यावेळेला अचानक चर्चेत येतात, मला ही निवडणूक लढायची म्हणतात, स्वतः प्रचार करतात आणि त्याच्या जोरावर ते तब्बल 1 लाखांचा टप्पा पार करू शकतील मतांचा, असंही बोललं जाते. त्यामुळे याचा फटका थेट राजाभाऊ वाजे यांना बसू शकतो. तो हेमंत गोडसेंना बसेल का, तर कमी प्रमाणात बसेल. का, तर हेमंत गोडसे यांच्या बाजूने पूर्ण महायुतीची म्हणजे प्रामुख्याने भाजपची ताकद आहे. भलेही हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्यावरून भाजपचे तिथले स्थानिक नेते नाराज झाले असले, तेही म्हणत होते की मला अपक्ष लढायचे आहे वगैरे, पण नंतर त्यांनी हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी काम केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या सभा म्हणा, एकनाथ शिंदे यांच्या सभा म्हणा, गर्दी जमा करणं, मतदारांना बूथपर्यंत आणणं, यासाठी भाजपचीही यंत्रणा दिसून आली, हेमंत गोडसे यांची स्वतःची यंत्रणाही दिसून आली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सगळ्यात प्रमुख होती, कारण छगन भुजबळ यांनीही हेमंत गोडसे यांच्यासाठी काम केलं. तशी हेमंत गोडसे यांनीही छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इथं जर मतांचं डिवायडेशन बघायचं झाल्यास देवळाली नावाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे, तिथून गोडसेंना, नंतर सिन्नरमधून राजाभाऊ वाजेंना, इगतपुरीमधून थोडंसं दोघांनाही 50-50 मताधिक्य मिळू शकतं. नाशिक पूर्व म्हणा, मध्य म्हणा, पश्चिम म्हणा, इथं भाजपच्या आमदारांमुळे हेमंत गोडसेंचं पारडं जड आहे. त्यामुळे राजाभाऊ वाजे हेमंत गोडसेंना टफ फाईट देतील. म्हणजे राजाभाऊ वाजे यांना प्रमुख टार्गेट हे हेमंत गोडसे नाहीच आहेत, तर त्यांना आधी करण गायकरांचा टप्पा पार करायचा आहे, शांतिगिरी महाराजांचा टप्पा पार करायचा आहे, नंतर त्यांची लढाई हेमंत गोडसे आहे. म्हणजे राजाभाऊ वाजे हे 2 टप्पे पार करेपर्यंत हेमंत गोडसे खूप पुढे गेलेले असते. त्यामुळे आधीचं सगळं नेटवर्क याचा सगळा विचार केला तर मला असं वाटतं की हेमंत गोडसे यांचं नाशिकमधून किंबहुना महायुतीचं नाशिकमधून पारडं जड आहे. नाशिकची जागा महायुतीला महायुतीकडे जाऊ शकते. होय. अच्छा. मी धाराशिव बद्दल थोडंसं सांगतो. धाराशिव मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना झाला. म्हणजे इथं शिवसेनेचे किंबहुना उद्धव ठाकरेंचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना खूप दिवस आधीच, म्हणजे लोकसभेची घोषणा होण्याआधीच ते ठरलं होतं की ओमराजे निंबाळकर हेच उमेदवार असतील ठाकरे गटाकडून, कारण त्यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला नव्हता, ते कट्टर शिवसैनिक म्हणून राहिले, असा मेसेज तो गेला लोकांपर्यंत जो जायचा होता तो. इथं अडचण काय झाली की महायुतीमध्ये जागा द्यायची कोणाला. मग अजित पवारांनी या जागेवरती दावा केला, अजित पवारांना जागा मिळाली, पण आता अडचण पुन्हा अशी झाली की त्यांना उमेदवार कोण. मग नंतर असं ठरलं की राणा जगजितसिंह पाटील जे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले होते, त्यांच्या पत्नी म्हणजे अर्चना पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादीत घ्यायचं आणि त्यांना उमेदवारी द्यायचं, आणि सगळा तसाच दिनक्रम झाला. इथं 2019 एक सुरुवातीलाच एक किस्सा असा सांगतो की अर्चना पाटील यांना 2019 मध्येच लोकसभेची निवडणूक लढवायची होती राष्ट्रवादीत असताना. म्हणजे त्यावेळेला राणा जगजितसिंह पाटील हे लोकसभेच्या वेळेला राष्ट्रवादीत होते. तर त्यावेळेला शरद पवारांनी अर्चना पाटलांना विरोध केला, नाही त्या नको, समोरचा उमेदवार थोडासा तुल्यबळ आहे, तुम्हालाच लढवावी लागेल, म्हणजे राणा जगजितसिंह पाटलांनाच लढवावी लागेल. मग राणा पाटील मैदानात उतरले आणि ती फाईट झाली आणि निकाल जो एक्झिट पोल त्यावेळेला 2019 मध्ये लागला होता तसा लागला की ओमप्रकाश राजे निंबाळकर जिंकले. इथं फॅक्टर काय ठरला, ज्या वेळेला अर्चना पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आल्या त्यावेळेला माध्यमांना ज्या वेळेला अर्चना पाटील प्रतिक्रिया देत होते त्या ऐकल्या असतील. अर्चना पाटीलची एक हा बाईट खूप व्हायरल झाला. त्या म्हणायचे की
मी महायुतीचा उमेदवार आहे, मी अजित पवार माझा नवरा भाजपमध्ये, मी राष्ट्रवादी कशाला वाढवू. कशाला वाढवू. पत्रकार म्हणतात की राष्ट्रवादी तुम्ही वाढवणार का वगैरे, तो एक झाला. नंतर सभेचा एक किस्सा असा आहे, अजित पवार अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेत आहेत, मागे राणा पाटील उभे आहेत, अर्चना पाटील यांचं भाषण सुरू होतं. अर्चना पाटील यांचं वाक्य असतं की नरेंद्र मोदी यांनी 399 खासदारांचा जुगाड लावलेला आहे, मी 420 आहे आणि मला जिंकून द्या. त्यावेळेला अजित पवार एकदम आश्चर्यचकित होऊन बघतात त्यांच्याकडे. तो एक सिनारिओ आहे. मुळात काय झालंय, अर्चना पाटील जरी मैदानात असल्या तरी ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी नाहीये. तर ही निवडणूक 2019 प्रमाणेच राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमप्रकाश राजे निंबाळकर अशीच झाली. आणि ह्याच्यावरती जाऊन सांगायचं म्हणजे अजित पवार विरुद्ध उद्धव ठाकरे. इथं राणा जगजितसिंह पाटलांचं स्वतःच 2 लाखापर्यंत तरी मतदान आहे असं म्हणतात, कारण तुळजापूरचे ते स्वतः आमदार आहेत. तानाजी सावंत असे यांच्यासारखे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले तगडे नेते ह्याच मतदारसंघात आहेत. भूम परांडाचे ते आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने किंबहुना ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या बाजूने फक्त एकच आमदार आहेत, कैलास पाटील. तिथं असं म्हणतात की कैलास पाटील यांचं राणा पाटलांशी काहीच वाकडं नाहीये, रिलेशन चांगलं आहे. रिलेशन कोणाचं खराब आहे, राणा पाटील विरुद्ध ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामधलं. त्यामुळे इथं कैलास पाटील यांना कधी कधी राणा पाटलांनी पण मदत केली 2019च्या आमदारकीच्या वेळेला, पण यंदा मात्र ती सगळी मदत विसरून कैलास पाटलांनी पूर्णपणे ओमप्रकाश राजे निंबाळकरांचाच प्रचार केला आणि तिथून त्या आपल्या मतदारसंघातून त्यांनी निंबाळकरांना कसं लीड मिळेल याची काळजी घेतली. इथं बूथ मॅनेजमेंट असो, सभाचं नियोजन असो, प्रचारांचा धडाका असो, हे दोघंच बघायचे, ओम निंबाळकर आणि कैलास पाटील. म्हणजे दोघांच्याच खांद्यावरती सगळा प्रचाराची धुरा होती. इकडं मात्र नेत्यांची फौज होती. तानाजी सावंत, राणा पाटील तर किती वर्षांपासून त्यांना राजकारणाचा अनुभव आहे. त्यांनी स्वतःहून ही सगळी निवडणूक हँडल केली. स्वतःच्या कार्यकर्त्यांना म्हणजे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा वापर झालाच, भाजपचे कार्यकर्तेही होतेच, पण राणा पाटलांचा स्वतःचा जो कॅडर आहे, कार्यकर्ता वर्ग आहे, त्यांना त्यांनी कामाला लावलं, बूथ मॅनेजमेंट करायला लावलं, सगळी बूथ यंत्रणा आपल्या हातात घेतली. त्यामुळे मला असं वाटतं इथे ओमराजे निंबाळकरांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे, फोन उचलणारा खासदार आहे, अशा अनेक त्यांच्याबद्दलच्या बातम्या व्हायरल होतात, लोकांमध्ये सहानुभूती पण आहे, त्यांच्याबद्दलचा प्लस पॉईंट आहे. पण अर्चना पाटील या नौख्या असताना, राजकारणात नौख्या असताना त्यांनी ओमराजे निंबाळकरांना टक्कर दिली आहे, हे मानावं लागेल. पण शेवटी निकाल किंवा कौल हा जनतेचा कौलाचा विचार केला, एक्झिट पोलचा विचार केला. मला असं वाटतं ओम प्रकाश राजे निंबाळकरांचं धाराशिवमधून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून पारडं जड आहे. उस्मानाबाद मी याच्यासाठी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये जरी उस्मानाबादचं नामकरण धाराशिव असं झालं असलं तरी अजून सुद्धा निवडणूक आयोगाच्या गॅजेटमध्ये उस्मानाबाद असाच उल्लेख आहे. म्हणजे निवडणूक आयोगानं ही निवडणूक ही उस्मानाबाद म्हणूनच सर्व केली असं मला वाटतं. की शेवटचं काय तर ओमराजेंचं पारडं जड आहे. महायुती धाराशिवची जागा ओमराजेंना जाऊ शकते, महाविकास आघाडीकडे जाऊ शकते. संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ, इथं सेना वर्सेस सेना सामना पाहायला मिळाला. पण इथं तिसरा जो उमेदवार होता, सिटिंग खासदार इम्तियाज जलील MIM चे खासदार, ते देखील होते. त्याच्यामुळे इथं तगडी तिरंगी लढत झाली. आणि मेन म्हणजे संभाजीनगरमध्ये सेनेचं जे काही वर्चस्व आहे असं म्हणता येईल, तर जास्तीत जास्त आमदार म्हणता येईल आता ते शिंदेच्या गटाकडे. इथलेच जे माजी खासदार आहेत चंद्रकांत खैरे, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली. म्हणजे अंबादास दानवेंनी क्लेम केला होता या जागेवरती, पण शेवटी चान्स हा खैरेंनाच देण्यात आला असो. आणि एकनाथ शिंदेच्या सेनेकडनं आमदार संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली गेली. हे 3 उमेदवार मैदानात होते. त्यापैकी संदीपान भुमरे पहिल्यांदाच लोकसभेची लढत होते, तर खैरे ऑलरेडी माजी खासदार आहेत तिथले, आणि इम्तियाज जलील तर सिटिंग खासदार आहेत. थोडक्यात संभाजीनगरचं राजकारण हे सर्वांना माहिती आहे. संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. हिंदुत्ववादी मतदार जो आहे, अल्पसंख्याक मतदार जो आहे आणि मराठा मतदार जो आहे, हे तिन्ही मतदार औरंगाबादचा म्हणजे संभाजीनगरचा खासदार निवडून आणतात. यावेळेस काय झालं, सेनेत फूट पडली. त्याच्यामुळे सेनेची जी ताकद आहे आणि सेनेचा जो औरंगाबाद मधला आतापर्यंतचा जो कोर मतदार आहे तो विभागला गेलाय असो. तर इम्तियाज जलील यांच्याबद्दल बोलायचं झालं ना, तर मधल्या म्हणजे त्यांचा जो कार्यकाळ होता, त्यांचा परफॉर्मन्स संसदेत चांगला होता, पण लोकांमध्ये नाराजी दिसून आली की आम्हाला 5 वर्षात खूप कमी वेळा ते भेटले, आमच्या फोनला रिस्पॉन्स न करणं, आम्हाला जी आश्वासनं दिली ती पूर्ण न करणं, यामुळे थोडंसं लोकांमध्ये मिसळलं ना की जलील यांच्या विरोधातही वातावरण दिसलं. पण तेच एक जो मतदार आहे, अल्पसंख्याक समाजाचा जो मतदार आहे, एक तर औरंगाबादचं नामकरण केल्यामुळं
तो एक मतदार दुखावला गेलाय, तो मतदार क्लिअर कट त्यांच्याकडे वळू शकतो, जलील यांच्याकडे. आणि धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण हे 2 आरक्षणाच्या ज्या भूमिका त्यांनी मांडल्यात ना, ते दोन्ही वोट बँक ते स्वतःकडे खेचू शकतात. राहिला मुद्दा चंद्रकांत खैरेंचा, तर त्यांच्या प्रचारामध्ये एकच मुद्दा दिसून आला, ठाकरेंसोबत मी एकनिष्ठ आहे. गद्दार खुद्दार ही लाईन त्यांनी चालवली. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी शिवसेनेतल्या फुटीवर जोर दिला. बरोबर. आणि कारण की समोर संदीपान भुमरे होते, त्यांनी त्यांनाच जास्त लक्ष केलं आणि त्यावरनं तो गद्दार खुद्दार हा सगळा मुद्दा चालवला. बाकी औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंबाबतची सहानुभूती दिसून आली. शिवसेनेची ताकद चांगली तिथे आहे आणि मुंबई नंतर शिवसेना कुठं रुजली असेल, मुंबई कोकण नंतर, तर ती मराठवाडा आणि मराठवाड्यानंतर पहिली शाखा जी मराठवाड्यातली उभी झाली होती ती संभाजीनगरमध्ये सुरू झाली होती. आणि तेव्हापासूनचा सेनेचा प्रचार तिथं खान हवा की बाण हवा आणि संभाजीनगरचं नामकरण हे मुद्दे कायम फोकसफुली पुढे केले सेनेने. आणि आता ते मुद्दे थोडे डायव्हर्ट झाले, कारण की एक तर नामकरण ऑलरेडी केलेलं आहे, त्याचं क्रेडिट घेण्याच्या नादामध्ये का होईना पण तो मुद्दा थोडासा बाजूला ठेवला, पण शिवसेनेतली फूट जास्त करून लक्ष केली गेली. नामांतराचा मुद्दा इंटरेस्टिंग कसा आहे बघा, म्हणजे उद्धव ठाकरे ज्या वेळेला राजीनामा देत होते मुख्यमंत्री पदाचा आणि शेवटची त्यांची कॅबिनेट बैठक झाली, त्या बैठकीत त्यांनी हे धाराशिवचा आणि छत्रपती संभाजीनगरचा मुद्दा मांडला आणि ते सगळं अप्रूव्ह झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर. आता इथे म्हणजे विचार कर की संभाजीनगरची मतं दोन्ही शिवसेनेला हवीत, म्हणजे ठाकरेंनी ऑलरेडी नामकरण केलं असेल, जी काही प्रक्रिया सुरू केली असेल, सत्तांतर झालं आणि लगेच ते थांबवलं आणि पुन्हा ह्यांनी प्रक्रिया सुरू केली. हे सगळं कशासाठी? संभाजीनगरची मतं खाण्यासाठी किंवा घेण्यासाठी स्वतःकडे. इथे फक्त प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे की इथं छत्रपती संभाजीनगर हे जरी आपण म्हणत असलो तरी निवडणूक आयोगाच्या गॅजेटमध्ये हिथंही औरंगाबाद असाच उल्लेख आहे. लोकसभेच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या गॅजेटमध्ये कदाचित 2029 मध्ये तो सुधारला जाईल. इथं अजून एक मुद्दा सांगणं खूप इंटरेस्टिंग आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ज्या वेळेला प्रचार करत होते त्यावेळेला त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या होत्या. दारूच्या बाटल्या हातात कारण की भुमरेंचं जे काही आहे ना प्रस्थ आहे, त्यांचा व्यवसाय आहे, तो सगळा त्या बाजूचा आहे. त्यामुळे त्यांनी डायरेक्ट तुम्हाला पाणी देणारा खासदार पाहिजे की दारू देणारा खासदार पाहिजे असं म्हणून त्यांनी डायरेक्ट. पण दुर्दैव असं आहे की हे मुद्दे प्रचारात का यावेत ना, मुद्दे कोणते आले पाहिजे प्रचारात हे पण मुद्दा आहेच ना. बाकी चंद्रकांत खैरेंच्या बाजूने बघायचं झालं ना, तर खैरे इथले ऑलरेडी माजी खासदार असल्यामुळे जे काही त्यांचं संघटन होतं, पण काय झालं सत्तेत नव्हते ना तेव्हा, म्हणजे ते पराभूत झाले 19 नंतर, त्यांचा थोडा टच कमी झाला, कनेक्टिव्हिटी थोडी कमी झाली लोकांमध्ये. त्या कमी संपर्कामुळे देखील त्यांना थोडी अडचण आली प्रचारामध्ये. ठीक आहे, अंबादास दानवेंनी आधी क्लेम केला होता उमेदवारीवरती, पण नंतर त्यांनी नाराजी देखील उघड बोलून दाखवली. नंतर त्यांची नाराजी लांबही झाली, पण किती लांब झाली ती नाराजी, किती दूर झाली आणि खरंच त्यांनी खैरेंचं काम केलंय का हे निकालामध्ये कळून येईल. म्हणजे असं म्हणता येत नाही की पूर्ण ब्लेम त्यांना करता येत नाही, पण कसं असतं एका जिल्ह्यातनं 2 मोठे नेते जर दावा करत असतील उमेदवारीवरती आणि पक्ष नेतृत्वाने त्यांची नाराजी दूर जरी केली तरी शंका कुठेतरी घेतली जाते की या नेत्याने त्या नेत्याचं काम केलंय की नाही. मग त्या नेत्याला दाखवून द्यावं लागतं बाबा मी काम करतोय. पण संदीपान भुमरेंची प्लस पॉइंट काय ठरले, एक तर महायुतीची ताकद आहे. या मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 आमदार महायुतीकडनं आहेत आणि ती संपूर्ण ताकद भुमरे यांच्या पाठीमागे आहे. आणि दुसरी गोष्ट भागवत कराड जे इथले नेते आहेत त्यांची देखील विकास कामं असतील, जे काही असतील त्या कामांचाही उपयोग भुमरेंनी आपल्या प्रचारामध्ये करून घेतला. स्वतः भुमरे जेव्हा पालकमंत्री होते, म्हणजे या कार्यकाळात त्यांनी जे कामं केलीत जिल्ह्यासाठी त्या मुद्द्यांना धरून देखील त्यांनी प्रचार केला. दुसरी गोष्ट औरंगाबादच्या पाईपलाईनचा जो मुद्दा आहे ना, तो प्रकर्षाने त्यांनी लावून धरला. म्हणजे जी काही भुमरेंनी घोषणा केली ती थोडक्यात खैरेंचा मधल्या काळात कमी झालेला संपर्क आणि मुद्द्याचा प्रचाराचा मुद्दा फक्त आणि फक्त शिवसेनेतली फूट आणि ठाकरेंचे निष्ठावान आणि ठाकरेंची सहानुभूती यावर डिपेंड राहिले. पण इकडं भुमरे तुलनेने जास्त सरस ठरले प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आणि कदाचित ही सीट, कदाचित नाही असं वाटतंय मला की संभाजीनगरची ही जागा महायुतीकडे जाऊ शकते. इथं राहिला मुद्दा जलील निवडून येऊ शकतात का, तर जलील यांच्या मधल्या कार्यकाळात जी नाराजी दिसून आली लोकांमध्ये ती त्यांना डॅमेज करणारी ठरू शकते. म्हणजे खरी गोष्ट इथे तिन्ही उमेदवार तितकेच तगडे आहेत,
पण पारडं जड इथं भुमरेंचं दिसून आणि येते. ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे ते मुस्लिम मतं जी ठाकरेंना मिळणार होती ती जलिलांमुळे आता डायव्हर्ट होणार आहेत. त्यामुळे ती मतं पण खैरेंना किती प्रमाणात मिळतील ही शंका आणि कसं आहे, मागच्या निवडणुकीमध्ये वंचितचा पाठिंबा होता, होय. वंचितची मदत होती, त्याच्यामुळे थोडंफार मदत त्यांना झाली जलील यांना. जलील यांना, हो. आता ती यावेळेस नाहीये. थोडं टेन्शन आहे. आपल्याला पालघर बद्दल बोलणं खूप गरजेचं आहे, कारण मुंबईच्या जवळ असून सुद्धा या मतदारसंघाची तेवढी चर्चा होत नाही. या मतदारसंघात भाजपनं उमेदवार दिलाय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार दिलाय आणि बहुजन विकास आघाडी ही तिथली स्थानिक पार्टी आहे, ज्या या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे 3 आमदार आहेत, तर त्यांनीही उमेदवार दिलाय. म्हणजे भाजपकडून हेमंत सावरांना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारती कांबळींना, बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आता जे 3 उमेदवार लढत आहेत त्या तिन्ही पक्षांचे एक खासदार इथं होऊन गेले. ज्यावेळेला लोकसभा मतदारसंघ इथं अस्तित्वात आला 2009ला, त्यावेळेला पहिल्यांदा इथं बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव जिंकून आले. नंतर मग चिंतामण वनगा आणि 2019 मध्ये राजेंद्र गावित निवडून आले. म्हणजे प्रत्येक पक्षाला इथल्या मतदारसंघाचा अभ्यास झालेला आहे. इथं 2019चा निकाल बघणं खूप गरजेचं आहे. इथं बहुजन विकास आघाडीला जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती त्यांनी पाठिंबा दिला होता. त्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला 4,51,000 मतं मिळाली होती आणि शिवसेना आणि भाजपच्या युतीचे जे उमेदवार होते राजेंद्र गावित त्यांना 5,15,000. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, 4,91,000 आणि 5,15,000 किती कमी गॅपनं इथे महायुतीचा किंवा युतीचा उमेदवार जिंकून आला होता. निसटता विजय जो काही होता बहुजन विकास आघाडीचा किंवा म्हणजे बहुजन विकास आघाडीचा थोडासा फरकानं जो विजय निसटला होता तो परत मिळू शकतो असा कॉन्फिडन्स बहुजन विकास आघाडीला आहे. त्यामुळे काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा, भाजपचा कोणाचाही पाठिंबा न घेता अपक्ष त्यांनी तिथं आपला उमेदवार उतरवला आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीची ताकद आहे, त्यांच्या विरोधात महायुतीची ताकद आहे. उद्धव ठाकरेंचा इथं सहानुभूती सुद्धा आहे, ती म्हणजे पालघर शहरात आणि वसई विरार भागात उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे. तिथला मतदार अजून सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहू शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे भारती कांबळींना या भागातून मतदान मिळू शकतं. प्लस भाजपचं स्वतःचं अस्तित्व या मतदारसंघात आहे, त्यामुळे आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून राजेंद्र गावित जे आताचे खासदार होते, विद्यमान खासदार होते, त्यांना आता तिकीट मिळालं नाहीये. ते आता भाजप सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्यांच्या माध्यमातून जे काही फायदा होणार आहे भाजपला तो वेगळा फायदा असू शकतो. त्यामुळे हिथं थोडंसं सांगणं कठीण का आहे, कारण बहुजन विकास आघाडी किती मतं घेऊ शकते, त्यांचा प्रचार, त्यांची इथली ताकद, स्थानिक आमदारांचा पाठिंबा आणि बाकीच्या आघाड्यांचं झालेलं नुकसान म्हणजे पक्षफुटीचं नुकसान, यामुळे मला असं वाटतं की बहुजन विकास आघाडी काहीतरी इथं गेम करू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं कलम 370 म्हणा, हिंदुत्ववादी, राम मंदिर, शिवसेना फुटीचा, राष्ट्रवादी फुटीचा, यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न कुठे होते प्रचारामध्ये, ते म्हणजे इथला आदिवासी भाग, नंतर त्यांचे स्वतः आदिवासी जनतेचे प्रश्न, पाणी प्रश्न, वीज, वैध अवैध इमारती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी समाजाची आरोग्य व्यवस्था. याच्यावरती दोन्ही उमेदवार किंवा तिन्ही उमेदवार प्रामाणिकपणे बोलत होते. पण बहुजन विकास आघाडीचे जे प्रमुख आहेत हितेंद्र ठाकूर, तर त्यांना मानणारा, त्यांचा चेहरा बघून मतदान करणारा मतदार इथं सर्वाधिक असल्यामुळे इथं बहुजन विकास आघाडीचं मला पारडं जड वाटतंय. तरी पण या दोन्ही उमेदवारांना कमजोर समजून चालणार नाही. त्यामुळे मला ही लढाई 50-50 मध्ये सुटेल असं वाटतंय. आता ते 4 जूनला स्पष्ट होईल की कोण बाजी मारेल. मग ते भाजप मारेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष बाजी मारेल की मग बहुजन विकास आघाडी गेम करेल, हे पाहण्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट बघावी लागेल. निश्चितच. मला थोडंसं मुंबईत यायचं आहे. मुंबई दक्षिण मधली जी जागा आहे, म्हणजे एकनाथ शिंदेंना मुंबईमधल्या सगळ्या जागेंचा जरी कॉन्फिडन्स नसला तरी त्या एका जागेचा कॉन्फिडन्स, ती म्हणजे मुंबई दक्षिण मध्येची, जिथं त्यांचे उमेदवार राहुल शेवाळे. म्हणजे तू म्हणालेस की हेमंत गोडसेंची उमेदवारीची घोषणा श्रीकांत शिंदेनी केली होती, तसंच हे या राहुल शेवाळ्यांच्या नावाची घोषणा लोकसभेची चर्चा होण्याआधीच, लोकसभा निवडणूक घोषणा होण्याआधीच या नावाची घोषणा ही एकनाथ शिंदेने केली होती की आमचे मुंबई दक्षिण मध्येचे उमेदवार तेच असतील, राहुल शेवाळे असतील. 2014, 2019 आणि आता पुन्हा 2024 यांच्या विरोधात कोण आहेत, तर उद्धव ठाकरेंचे रणनीतिकार म्हणून ज्यांची ओळख आहे, उद्धव ठाकरेंचं सगळं मॅनेजमेंट करणं, ते जे आहेत ते अनिल देसाई हे सगळे इथे पहिल्यांदा ते लोकसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरले आहेत. ते एवढे आक्रमक नाही आहेत, म्हणजे टीका करतील, अंगावर म्हणजे विरोधकांना अंगावर घेतील, विरोधकांच्या अंगावर धावून जातील वगैरे असे नाही आहेत. ते पहिल्यांदा ती निवडणूक लढतायत. त्यामुळे ते कुठेतरी एकटे पडल्याचं दिसते. का तर भाजपचे जे प्रसाद लाड आहेत
ते सगळं यांची यंत्रणा बघत होते राहुल शेवाळ्यांचे. राहुल शेवाळ्यांचा स्वतःचा मतदार वर्ग आहे, सायन कोळीवाडामध्ये आहे, धारावीमध्ये आहे. पण याच्या व्यतिरिक्त भाजपनेही स्वतःची जी काही यंत्रणा ऍक्टिव्ह करायची होती ती सगळी केली आणि त्यामुळे काय झालं की राहुल शेवाळ्यांचं पारडं आपोआप इथं जड झाल्याचं मला थोडंसं वाटतंय. आणि इथं काय झालं, अनिल देसाई यांचं थोडंसं ऍक्टिव्ह करण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले, आदित्य ठाकरेंनी प्रचार करायला सुरुवात केली, जेवढी काही भावनिक साथ होती ती मतदारांना घालण्याचा प्रयत्न केला की बाबा हा की आता मुंबईमध्ये शिवसेना येणं का गरजेचं आहे, कारण धारावी पुनर्विकासाचा जो मुद्दा आहे की तो अदानीला प्रकल्प जाणं, हे जे मुद्दे आहेत ते मुद्देही उद्धव ठाकरेंनी इथं लावून धरले. कारण बाबा जर तुम्ही भाजपला पाठिंबा देणाऱ्या मित्र पक्षांना जर दिलं, मतदान दिलं, त्यांचा उमेदवार जिंकून आला, तर धारावी मधला जो काही मराठी माणूस आहे किंवा इतर समाज आहे तो कुठेतरी मुंबईच्या बाहेर फेकला जाईल. अशा प्रकारचा प्रचार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. सोबतच महत्वाचे मुद्दे ठरले ते म्हणजे मुंबईतले जे उद्योग आहेत ते उद्योग गुजरातला जातील, हा जो काही प्रचार करण्यात आला, लावून धरण्यात आला. कारण लोकसभेच्या काय निवडणुकीच्या आधीच काही दिवसांपूर्वी असे घडलेत, अनेक कंपन्या या गुजरातला जाणं किंवा महाराष्ट्रातनं बाहेर जाणं, मुंबईतनं बाहेर जाणं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा एक प्लस पॉईंट मिळाला की असा प्रचार करणं. पण मला वाटत नाही की राहुल शेवाळांना स्वतःच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करणारा वर्ग हा उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट होईल किंवा अनिल देसाई यांच्याकडे शिफ्ट होईल. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर राहुल शेवाळ्यांचं बूथ मॅनेजमेंट असू दे, भाजपची सिस्टीम लागली कामाला, अनिल देसाई एकटे पडले, त्यामुळे राहुल शेवाळे थोडंसं लीड घेतील आणि यांच्या मतदारसंघाच्या शेजारीच नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कामध्ये सभा झाली, त्याचा इम्पॅक्ट ही या मतदारसंघामध्ये होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की इथं राहुल शेवाळे बाजी मारतील. कारण इथं धारावी, मुळात राहुल शेवाळे हे धारावीचेच, त्यांनी भलेही आता थोडंसं धारावीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न त्यांनी केला असला तरी धारावीतला मतदार हा अजूनही राहुल शेवाळ्यांना मानतो. शिवसेना फुटीचा काही प्रमाणात फायदा किंवा तोटा काही म्हणा ह्या दोघा उमेदवारांच्या मतांवरती होईल, पण राहुल शेवाळे मला वाटतात. आपण ज्यावेळेला मुंबईच्या जागांवरती चर्चा करतो त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना जिंकून येण्याचा विश्वास असलेली जागा म्हणजे दक्षिण मुंबईची. इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव आहेत. यामिनी जाधव यांचं नाव पण एकदम शेवटी जाहीर झालं. सुरुवातीला त्या जागेवरती भाजप दावा करत होतं. ज्यावेळेला राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देत होते, बिनशर्त पाठिंबा, त्यावेळेस त्याच्या आधी अशा चर्चा झाल्या होत्या की इथले जे बाळा नांदगावकर आहेत मनसेचे, त्यांना इथनं उमेदवारी दिली जाईल, कारण ते 2009 मध्ये त्यांनी तिथून निवडणूक लढवली होती. पण शेवटी एकनाथ शिंदे यांना ही जागा आपल्याकडे मिळवण्यात यश आलं. मग तिथे राहुल नार्वेकर आहेत, मंगल प्रभात लोढा आहेत, यांनी प्रयत्न केले होते, सुरू केले होते तिथल्या मतदारांमध्ये. कारण म्हणजे 2024च्या लोकसभेची ज्यावेळेला चर्चा सुरू झाली त्यावेळेला राहुल नार्वेकरांच्या विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर राहुल नार्वेकरांच्या कामाचे बॅनर लागले होते. असं सहसा कुठल्या मतदारसंघात होत नाही की विधानसभा मतदारसंघ सोडून दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये बॅनर लागणं. ते राहुल नार्वेकरांनी केलं होतं. असो, शेवटी यामिनी जाधव यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास भायखळा हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाधव दाम्पत्याला बघून, म्हणजे यामिनी जाधव आणि त्यांचे पती यांना बघून मतदान करणारा मतदार आहे, मराठी मतदार आहे. पण जो सर्वाधिक मराठी मतदार आहे तो लालबाग म्हणा किंवा मग वरळी आलं, आदित्य ठाकरे तिथून आमदार आहेत, किंवा मग मुंबादेवी जे काँग्रेसचे पटेल म्हणून आमदार आहेत, तर यांचा इथला जो मतदार आहे तो सर्वाधिक अरविंद सावंत यांच्या मागे असताना दिसतोय. सगळ्यात महत्वाचं काय की कुलाबा आणि मुंबादेवी या भागातला जो मुस्लिम मतदार आहे तो मतदार मात्र अरविंद सावंतांच्या मागे असताना, तिथल्या ज्यावेळेला आपण मुस्लिम वर्गाशी बोलतो त्यावेळेला तो अरविंद सावंत यांच्या मागे असताना, कोणामुळे, उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यांच्या मागे असताना, अरविंद सावंत यांच्या मागे असताना दिसतोय. आणि प्रॉब्लेम काय झाला मुस्लिम वर्गांचा की यामिनी जाधव या उमेदवार शिवसेनेच्या जरी असल्या तरी त्यांचा पाठिंबा हा भाजपला आहे. त्यामुळे मुस्लिम वर्गामध्ये असलेली नाराजी भाजपला घेऊन ती पण यामिनी जाधव यांना बॅकफुटला आणताना दिसते. बाकी यामिनी जाधव यांनी इथला जो जैन मतदार आहे त्या मतदारांना साथ घालताना दिसली. पण मला असं वाटतंय 2014, 2019 आणि आता 2024 असं सलग 3 टर्म अरविंद सावंत इथून यश मिळवतील असं वाटतंय. हा, 2019 मध्ये भाजप त्यांच्या बाजूने होते त्यामुळे उत्तर भारतीय मतदार ही अरविंद सावंतांच्या मागे होता. पण आता मराठी मतदारांमध्ये जो काही विभाग झालाय, दुभागलाय, तो सर्वाधिक मतदार हा आणि त्याच्यात मुस्लिम मतदार ऍड झालाय तो हा अरविंद सावंत यांच्या मागे असल्यामुळे मला इथून दक्षिण मुंबईमधून महाविकास आघाडीचं किंबहुना ठाकरे गटाचं पारडं
जड वाटतंय. मुंबईमधलं एक ऑब्झर्वेशन माझं असं सांगते की सेनेत फूट पडली, बरोबर त्या भागामध्ये त्यांची ताकद विभागली गेली आहे. बरोबर पण मुंबईत असं दिसून आले की दक्षिण मतदारसंघामध्ये स्पेशली ज्या शाखा आहेत ना सेनेच्या, हो. त्या अजूनही उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहेत. ताब्यात आहे. उद्धव ठाकरेंचे जे पदाधिकारी शाखा प्रमुख आहेत ते होय. जास्तीत जास्त दक्षिण मध्ये जास्त मला दिसून आले. बरोबर म्हणजे दक्षिण मधल्या ज्या सेनेच्या शाखा आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या बाजून दिसून त्यांचं आल्यात. अजून hold आणि आहे. सेनेच्या शाखा आणि शाखांची ताकद ही वेगळी सांगायला नको. त्याच्यामुळे सांगायला नको. कदाचित ह्याचा फायदा अरविंद सावंतांना इथं होऊ शकतो. हो, म्हणजे मुंबईबद्दल तू एक वाक्य वापरू शकतेस की मुंबईमधला नेता, माजी नगरसेवक हे जरी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले असले तरी तिथला जो कार्यकर्ता, शिवसेनेचा मतदार हा अजूनही उद्धव ठाकरे यांच्या दिसून बाजूने आला. असं म्हणायला हरकत नाही. आपण चर्चा आता जरा मुंबई उत्तर पश्चिम वरती करू का, कारण उद्धव ठाकरे यांचे एकदम जवळचे म्हणजे रश्मी ठाकरे या देखील त्यांच्या खूप चांगल्या ओळखीच्या ते रवींद्र वायकर हे 2 महिन्यापूर्वी लोकसभेची घोषणा होण्याच्या 2 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. जाताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिलं की मी कुठे निवडणूक लढणार नाही, परंतु पुढच्या 2 महिन्यात ते लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विरोधातच उभे राहिले. प्लस विरोधात कोण, तर गजानन कीर्तीकर जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, विद्यमान खासदार, त्यांचाच मुलगा अमोल कीर्तीकर. अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले, वडील गजानन कीर्तीकर त्यांच्यासोबत गेले. गजानन कीर्तीकर यांनी मतदानाच्या दिवशी पण नाराजी व्यक्त करून दाखवली की मला बाप म्हणून मला त्या मुलाला पाठिंबा देता नाही आला, त्याचं कौतुक करता नाही आलं, तो एकटा पडला वगैरे वगैरे. ते सगळं इमोशनल राजकारण झालं. इथं सगळ्यात महत्वाचं काय की गजानन कीर्तीकर हे जास्त रवींद्र वायकर यांच्यासोबतही दिसले नाहीत, अमोल कीर्तीकर यांच्यासोबतही दिसले नाहीत. का ते मुळात असंच मध्ये राहिल्यासारखं होते, दोन्ही दगडावरती पाय ठेवणं. कारण Safe होते, एकनाथ शिंदेसोबत राहणं हा त्यांचं, कारण त्यांनी ऑलरेडी मोठ्या गाजावाजामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला होता, त्यामुळे त्यांच्या बाजूने राहणं गरजेचं होतं. जर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर मग परत आणि भाजप महायुतीचे जे काही मित्र नाराजी ओढून घ्यावी लागली असती. आणि सगळ्यात काय झालं, ज्या दिवशी गजानन कीर्तीकर आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी क्लिअर केलं होतं की अमोल कीर्तीकर हा इथला उमेदवार असेल गजानन कीर्तीकरांच्या जागेवरती. त्यामुळे अमोल कीर्तीकरांना भरपूर वेळ मिळाला. परिणामी रवींद्र वायकरांना खूपच कमी वेळ मिळाला. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारच नव्हता. असं म्हटलं जात होतं की भाजप या जागेवरती आपल्या उमेदवार लढवतील, उभा करतील, मग ते अमित साटम यांचंही नाव पुढे केलं गेलं. पण शेवटी एकनाथ शिंदेना ही जागा गेली आणि रवींद्र वायकर इथले उमेदवार ठरले. प्रचाराच्या दिवसाबद्दल बोलायचं झाल्यास काय झालं की इतर रवींद्र वायकर प्रचारामध्ये तेवढे ऍक्टिव्ह असताना दिसले नाहीत. भाजपच्या यंत्रणेनं थोड्याफार प्रमाणात स्थानिक पातळीवरती काम केलं, पण जे मोठ्या पातळीवरती विजय खेचून आणण्यापर्यंत जो काही प्रचार करावा लागतो, कार्यकर्त्यांची फळी कामाला लावावी लागते, ते दिसलं नाही. त्यामुळे अंधेरी पूर्व आणि दिंडोशी या मतदारसंघातून जर अमोल कीर्तीकरांना लीड मिळत असेल तर फक्त भाजप आमदारांच्या त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण फक्त एवढं म्हणू शकतो की रवींद्र वायकरांना हे जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा किंवा अंधेरी पश्चिम मधून थोडंफार लीड मिळू शकतं. प्लस उद्धव ठाकरेंना सहानुभूती जी काही लाट आहे त्यांच्या बाजूनं, ती लाट या मतदारसंघातून सर्वाधिक दिसू शकते. उद्धव ठाकरेंना मानणारा सगळ्यात मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे. इथं एक किस्सा सांगणं खूप गरजेचं आहे. तो म्हणजे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं शिवसेना फुटण्याच्या आधी. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला शिवसेनेचा जो काही चिन्हाचा वाद सुरू झाला आणि त्यावेळेलाच अंधेरी पूर्वची निवडणूक लागली आणि या जागेवरती उद्धव ठाकरेंनी ऋतुजा लटके म्हणजे रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आणि त्याच दरम्यान भाजपनेही उमेदवार जाहीर केला. सुरुवातीच्या वेळेला राज ठाकरेंनी त्यावेळेला पत्र लिहिलं होतं भाजपला की ही मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या आणि तुम्ही माघार घ्या, या प्रकारचं हे पत्र होतं. हे किस्सा याच्यासाठी की याच निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मशाले चिन्ह मिळालं होतं, याच निवडणुकीसाठी. म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या अंधेरी पूर्व या पोटनिवडणुकीमध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या उमेदवार ऋतुजा लटके मैदानात होत्या, त्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टानं किंवा निवडणूक आयोगानं मशाले चिन्ह उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दिलं आणि तिथून पुढे ते आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे मशाल हे चिन्ह आहे. त्याचा म्हणजे मशाले चिन्ह कधी मिळालं उद्धव ठाकरेंना हे सांगण्यासाठी तुम्हाला हा किस्सा सांगणं गरजेचं होता. बाकी असं पारडं जड याचा विचार केला तर मला असं वाटतं अमोल कीर्तीकर यांच्या बाजूनं पारडं जड आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील अमोल कीर्तीकर यांच्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. शेवटच्या टप्प्यात म्हणजे मतदानाची जवळ तारीख येत असताना उद्धव ठाकरे यांनी बाईक रॅली सुद्धा अमोल कीर्तीकर यांच्यासाठी काढली होती. त्यामुळे याच्यावरूनच अंदाज लावू शकतो की उद्धव ठाकरेंसाठी हा मतदारसंघ किती महत्वाचा होता. सो मला असं वाटतं मुंबई उत्तर पश्चिम महाविकास आघाडी. अच्छा,
आपल्याला ना मुंबई उत्तर पूर्ववरती चर्चा करणं खूप गरजेचं आहे. मुंबई उत्तर पूर्व का तर तिथं लढाई कशी आहे, संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेच्या. हा तोच भाग आहे जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला होता. मी आणि माझा सहकारी निकेतन माने आम्ही तो रोड शो कव्हर करायला गेलो होतो. हम्म, तिथे जेवढा काही नागरिक आले होते हम्म, ते 10 पैकी 7 नागरिक हे उत्तर भारतीय होते, ज्यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हम्म. मुंबई म्हणजे मुंबईतला सगळ्यात इंटरेस्टिंग मतदारसंघ का म्हणला जातो तेही तुला सांगतो. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या काही दिवस आधीच तिथं होर्डिंगची दुर्घटना घडली हा, होती घाटकोपरमध्ये. हा, घाटकोपरमध्ये. हम्म, आणि तिथल्या काही 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरतीच हा रोड शो होता, त्यामुळे टीकाही झाली. हम्म, पंतप्रधान मोदींचा रोड शो झाल्यानंतर अनेक लोकांनी अशी टीका केली की गैरसोय झाली, हम्म. त्यावेळेला मेट्रो बंद करणे कारण की सुरक्षित ऑफिस कारणामुळे सुटण्याचा तो टाइम वेळ होता, पीक होता. पिरियड हा, होता, हा, हा. त्यामुळे तो तेथे ते नुकसान झालं. त्या रोड शो असंही अनेक माध्यमांनी दाखवलं की तो रोड शो हा भाजपच्याच अंगलट आला काही हम्म, कारणामुळे. हम्म, कारण जर होर्डिंगची दुर्घटना झाली नसती तर कदाचित त्या रोड शोला थोडासा तेवढा टच चांगल्या प्रकारे भाजपच्या बाजूने त्याचा फायदा झाला असता. या मतदारसंघात उत्तर भारतीयांचा आकडा खूप आहे. त्याच उत्तर भारतीयांमुळेच भाजपचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे बघितलं जातं. पण याच उत्तर भारतीयांमुळे मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा मोठा वाद या हम्म. मतदारसंघात दिसतोय. संजय दिना पाटील यांच्या बाजूने मराठी मतदार राहतील, तर मिहीर कोटेच्या यांच्या बाजूने उत्तर उत्तर भारतीयचे मतदार असू शकतात, उत्तर भारतीय मतदार. मुळात संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीत असताना 2019 मध्ये मनोज कोटक यांच्या विरोधात लढले होते. मनोज कोटक आता त्यांचं तिकीट कट करून मिहीर कोटेच्या यांना तिथे आता उमेदवारी देण्यात आली आहे. मुळात इथं ना संजय राऊत, सुनील राऊत यांनी हे सुद्धा इथले स्थायिक आहेत या लोकसभा मतदारसंघातले. त्यामुळे हम्म, संजय दिना पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हम्म. पक्षाची ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी संजय राऊत राऊत बंधूंवर. राऊत बंधूवरती, संजय राऊत आणि मग ते हम्म, सुनील राऊत असू दे यांच्यावरती आहे. हम्म. बरं, या मतदारसंघामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग काय आहे तर किरीट सोमय्या पण राहतात. हं. त्यांनी किरीट सोमय्या हे तुम्हाला सगळ्यांनाच नाव माहिती असेल, त्यांच्याबद्दल वेगळं सांगायची काही गरज नाहीये. जे काही शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आहे, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले, कथित भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, ते सर्वाधिक आरोप हे किरीट सोमय्या यांनी केलेले आहेत. हम्म, हम्म, त्यामुळे मिहीर कोटेच्या यांच्या बाजूने ते किरीट सोमय्या प्रचाराला लागू शकतात. हम्म, इथं शिवसेनेला किंबहुना ठाकरेंना मानणारा मतदारही हम्म, आहे, हम्म. मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं ठाकरेंच्या सहानुभूतीचा फायदा इथं संजय दिना पाटील यांना होऊ शकतो. मुळात या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार पहिल्यांदा निवडणूक लढतोय. म्हणजे 1971 मध्ये करिअप्पा या अपक्ष उमेदवाराला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता बाळासाहेब ठाकरेंनी. हम्म, हम्म. त्यानंतर पहिल्यांदा 2024 मध्ये संजय दिना पाटील यांच्या रूपामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये, तेही भाजपच्या विरोधात उमेदवार देते. नाहीतर युतीमध्येच हा मतदारसंघ हं, पूर्णपणे भाजपला जायचा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा उमेदवार कसा विजय मिळवतो, किती लीड घेतो, हे ह्यांच्याकडेही लोकांचं लक्ष लागलेलं आहे. इथे सुरुवातीला सांगितलं, मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद विसरून चालणार नाही. त्या वादाचं मतदानामध्ये कसं रूपांतर होतं हे पाहणं, हे 4 जूनलाच म्हणजे याचा कल हा 4 जूनलाच आपल्याला पाहायला मिळेलच. बाकी सपाचे आमदार आहेत अबू आझमी, ते कसे संजय दिना पाटलांना मतदान करू शकतात. अबू आझमी यांच्या रूपाने मुस्लिम वर्ग कशा प्रकारे संजय दिना पाटील यांच्या मागे हम्म, असू शकतो. उद्धव ठाकरे यांना मानणारा मुस्लिम वर्ग कसा संजय दिना पाटलांना सपोर्ट करू शकतो, मतदान करू शकतो, हम्म. हे पाहणे तितकं इंटरेस्टिंग असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला पंतप्रधान मोदींचा रोड शो आम्ही कव्हर करत होतो, तिथं मुस्लिम महिलाही आल्या होत्या, दिसत होत्या. महत्वाचं म्हणजे महिला मतदार जो आहे ना, महिलांचा कल हा भाजपच्या बाजूने, मोदींच्या फेसमुळं, मोदींच्या करिश्म्यामुळं महाराष्ट्रातलंच नाही, संपूर्ण देशातला महिला मतदार, महिलांची जास्त मतं ही भाजपला मिळतात. बस फक्त शंका अशी आहे की त्या महिला मुस्लिम होत्या, त्यामुळे त्यांचा कल कसा असेल हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं ना कोणाचं एकाचं पारडं जड म्हणणं इथं थोडंसं अवघड वाटतंय. त्यामुळे संजय दिना पाटील की मिहीर कोटेच्या दोघांमध्ये मला जरा 50-50 लढाई वाटते. 4 जूनला लवकरच याचा निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मावळ बद्दल लगेच बोलूयात. मावळमध्ये श्रीरंग बारणे जे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरेंकडनं संजोग वाखिरे पाटील अशी थेट लढत इथं होती. आता मावळमध्ये शहरी भाग बराच येतो आणि याच मावळमधनं मावळची वेगळी हिस्ट्री सांगायला नको. 19 मध्ये पार्थ पवारांचा पराभव इथंच झाला होता. त्याच्यामुळे अजित दादाला देखील मावळची जागा
थोडी दुःख देणारी दुःख ठरली देणारे. होती, थोडी डॅमेज. ज्यांनी आपल्या लेखाला पाडले त्यांचाच प्रचार हा, करण्याची वेळ एक अजित पवार यांच्यावरती आली. याच मावळमधनं पराभव झाला होता बरोबर. पार्थ पवारांचा आणि हो. याच मावळमध्ये बारणेंचाच प्रचार करण्याची वेळ अजित अजित पवारांनी पवारांवरती आली. त्यांच्या आमदारांवरती आली, त्यांच्या पण कार्यकर्त्यांवर एक आली. गोष्ट आहे की पार्थ पवारांचा पराभव राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विसरलेले नाहीये. नाहीये. बरोबर. हो. वरवर त्यांनी प्रचार केलाही असेल, हम्म. ठीक आहे, मानून चालू आहेत की राष्ट्रवादीने खरी खरी मदत केली पण असेल. बरोबर. पण बारणे एकदा बोलले माध्यमांशी बोलताना की अजितदादा गटाने मावळमध्ये माझा ताकदीने प्रचार केला नाही, हे बोलून दाखवलं होतं त्यांनी बरोबर. हो, मतदानानंतर. मतदानानंतर यावरच बोलून लक्षात घे की मावळमध्ये किती काम केलं असेल राष्ट्रवादीने. हो. पण असो, प्रचाराच्या काळातही बारणेंना अंतर्गत नाराजीला सामोरं जावं लागलं, गटबाजीला सामोरं जावं लागलं होतं. कारण की राष्ट्रवादीने शिवसेनेचे, शिंदेच्या शिवसेनेतले अनेक नाराज कार्यकर्ते बरोबर. हे थेट संजोग वाघेरे यांच्या प्रचारात दिसले होते. बरोबर. बाकी ताकदीची तुलना करायची झाली तर पनवेल असेल, कर्जत असेल, उरण असेल, हा पट्टा इथं शेकापची तगडी ताकद आहे. होय. आणि ही ताकद सध्या ठाकरेंच्या माध्यमातून संजोग वाघेरे पाटलांच्या मागे दिसून आली. हो. पण तरी मी म्हणेल बारणेच इथं निवडून येतील. का? कारण की मावळच्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 6च्या 6 महायुतीचे आमदार आहेत. बरोबर. ही ताकद कोणत्याही उमेदवाराला, लोकसभेच्या उमेदवाराला खूप महत्वाची खूप असते. महत्त्वाची असते. आणि हो. ती ताकद वाघेरे यांच्या पाठीमागे नव्हती. दुसरी गोष्ट, पनवेल आणि पिंपरी चिंचवड हा जो शहरी भाग येतो, ही दोन्ही मोठी महानगर, इथं महायुतीला मानणारा वर्ग आहे. स्पेशली अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे पिंपरी चिंचवड मध्ये. आणि तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंची तर ताकद त्या तुलनेने नाही. आणि त्यांचाच उमेदवार म्हणलं तर विचार कर की पिंपरी चिंचवड मधनं लीड हे वाघेरेंना गेलं नसेल. तर त्याच्यामुळं एक तर पिंपरी चिंचवड म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघ घेतला ना, इथं 3,22,000 मतदान झालेलं आहे पिंपरीमध्ये. आणि बारणे असा दावा करतात की पिंपरीमधनं मला लीड जास्त मिळेल. कारण की 3,22,000, त्यातही पिंपरीमध्ये जर महायुतीची ताकद आहे आणि अजितदादांची ताकद आहे, तर ऑफकोर्स ती ताकद, ते लीड बारणेंना गेला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मावळची जागा सेफ आहे महायुतीसाठी.